नमस्कार, आगतम स्वागतम सुस्वागतम. आज एक नवीन सायंकाळ, नवा विषय, नवे वक्ते आणि तुम्ही सारे जाणकार श्रोते. पुस्तकाची पाने गाती अनुभवाचे गाणे, अनुभवाचे गाणे करते अवघे लोकशहाणे. लोकशहाणे व्हावे म्हणून भरते पाठशाला, नाव तिचे व्याख्यानमाला. पुस्तकाची पाने गाती इतिहासाची गाणी, इतिहासाची गाणी सांगती शौर्याचीच कहाणी. लोकांनी शूर बनावे म्हणून भरते पाठशाला, नाव तिचे व्याख्यानमाला. पुस्तकाची पाने गाती विज्ञानाची गाणी, विज्ञानाची गाणी सांगती विज्ञान प्रयोगातून. वैज्ञानिक या दृष्टीसाठी भरते पाठशाला, नाव तिचे व्याख्यानमाला. ही मात्र हृदयी पुस्तके, त्यांचे थोर असे संस्कार. जेथे वक्ते मान्य करती त्यांचे थोर उपकार. या पुस्तक प्रेमासाठी भरते 9 दिवसांची शाळा, नाव तिचे व्याख्यानमाला, नाव तिचे व्याख्यानमाला. पुनश्च एक वार आपण सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज या व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे उपमुख्याधिकारी सन्माननीय प्रफुल्लकुमार वानखंडे, अलंकार उद्योग समूहाचे सर्वा सन्माननीय दीपक अरबुणे सर, ज्यांच्या विचारांचा प्रभाव आज सगळेजण आपण अनुभवणार आहात, असे सन्माननीय वक्ते माननीय श्री अतुल कहाते साहेब. या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या संगणक अभियंता अपर्णा महाजन आणि आपण सर्वजण, आपण पहिल्यांदा सन्माननीय अतिथींचं स्वागत करूया. मी स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती सन्माननीय प्रफुल्लकुमार वानखंडे उपमुख्याधिकारी यांना करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय अतिथींचं स्वागत करूया. यानंतरचा सदर आहे परिचयाचं. संगणक अतिथींचा कार्याचा परिचय आम्हा सर्वांना करून द्यावा. नमस्कार, मी अपर्णा महाजन, सध्या कराड नगर परिषद येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. आजचे कराड नगरपालिका नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या 93व्या शारदीय व्याख्यानमालेत 8वे पुष्प गुंफण्याचा मान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ माननीय श्री अतुल कहाते सर यांना लाभलेला आहे आणि त्यांना ऐकण्याचा मान आपल्याला लाभलेला आहे. याबद्दल खरंच मी खूप कराड नगर परिषद नगर वाचनालयाची खूप ऋणी आहे की त्यांनी सरांना इथे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग या विषयावर आपल्याला व्याख्यान देण्याकरता निमंत्रित केलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खरं तर माझा खूप घरचा विषय आहे म्हणेन मी, कारण माझं स्वतःचं इंजिनिअरिंग हे कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. या त्या कारणामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी माझा संबंध आलेला आहे. तसेच माझा सख्खा भाऊ हा मिशिगन युनिव्हर्सिटी अमेरिका येथे MS इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स करत आहे. सध्या तो रिसर्च इन AI इन न्यूरोसायन्स करत आहे. जसा हा माझ्या घरचा विषय आहे तसा हा आपल्या सर्वांच्या घरचा विषय आहे. सर्वांनी सध्या एक ट्रेंडिंग
AI जेमिनीचं चालू आहे, त्यामध्ये साड्यांचे फोटोज क्रिएट केले असतील. कोणी कोणी केलेत? कोणीच नाही केले. श्रोते जरा या विषयाशी नाविन्य आहेत असं वाटतंय. तर सध्या हा साड्यांचा ट्रेंड चालू आहे, ज्याच्यामध्ये AIचा वापर करून साडी नेसवली जाते. तर यावर एक रतन टाटांचे जे सहकारी आहेत त्यांनी पोस्ट टाकली होती की तुम्ही भारत देशात राहता, ज्याची हे मूळ म्हणजे साडी आहे. आपलं कपाट उघडा, त्यात भरपूर साड्या आहेत, त्या नेसा आणि छान छान फोटो काढा. पण आपण साडीसारख्या एखाद्या बेसिक गोष्टीसाठी सुद्धा AI आज यूज करत आहोत. तर आपण इमॅजिन करू शकतो की आपलं फ्युचर कोणत्या कोणत्या बेसिक गोष्टींसाठी सुद्धा आपल्या AI आपल्या आयुष्यात येणार आहे. जसा हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक खूप मोठा विस्तीर्ण समुद्र आहे, तसंच आपल्या आजचे माननीय वक्ते अतुल कहाते सर यांचं व्यक्तिमत्वसुद्धा एक विस्तीर्ण आणि खूप डेप्थ आहे असं मी म्हणेन, ज्यांचा परिचय थोडक्यात देणं शक्य नाही, परंतु एक आटोपशीर परिचय सरांचा घेऊयात. माननीय श्री कहाते सरांचे शिक्षण BSc स्टॅटिस्टिक्स नंतर MBA त्यांनी केलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना खूप प्रदीर्घ अनुभव आहे, जसं सिंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, डॉयचे बँक, L&T इन्फोटेक, आयफ्लेक्स सोल्युशन जे आता ओरॅकल आहे, आणि RIA ॲडवायझरी येथे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सरांनी सांभाळलेल्या आहेत. ओरॅकलमध्ये तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून सरांनी जबाबदारी सांभाळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानात्मक तंत्रज्ञानाविषयी प्रकल्पांची उभारणी, हाताळणी, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर इथे काम करण्याचा सरांचा प्रदीर्घ अनुभव आहे. CDAC, सिम्बायोसिस तसेच पुणे विद्यापीठातल्या अनेक कॉलेजमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सरांचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सरांनी आज अखेर 76 पुस्तकांचे लिखाण केलेले आहे. यामध्ये इंग्रजीमध्ये 30 आणि मराठीमध्ये 46. संगणक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनलसाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन, C++ अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लिखाण. त्यामधील काही पुस्तके भारतामधल्या तसेच काही परदेशांमधल्या जवळपास 50 विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जातात. आणि यापैकी दोघांचा चीनी भाषेत अनुवाद सरांनी केलेला आहे. सरांच्या क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या पुस्तकाच्या 1.5 लाखाहून अधिक प्रतींची विक्री झालेली आहे. मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयावरील सरांची पुस्तके आहेत. सरांना लिखाणासाठी मराठी साहित्य परिषदेचा ग्रंथकार पुरस्कार 2 वेळा, उत्तम ग्रंथ पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी प्रशासक संघटनेचा उत्तम ग्रंथ निर्मिती पुरस्कार, संगणक क्षेत्रामधल्या कामासाठी इंद्रधनु महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर IT एज्युकेशन अँड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, GR फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. अनेक मान्यवर वर्तमानपत्रांमध्ये नियमित सरांचे लेखन तसेच सगळ्या मराठी TV चॅनल्सवर अनेक कार्यक्रम सरांचे प्रदर्शित झालेले आहेत. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्कोरर अँड आकडेवारी तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा सरांचा अनुभव आहे. तसेच यापूर्वीच्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्यपदही सरांनी भूषवलेले आहे. तर इतकं मोठं आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. तर सरांना मी यापुढचा मंच सुपूर्द करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. खरं तर AI ही एक अदृश्य शक्ती की जिची कल्पना तुम्ही आम्ही करू शकत नाही. भाषांचं प्रभुत्व AIला ठाऊक आहे. कालच्या विजयकुमार फड सरांनी सांगितलं की भला मोठा हत्ती भले मोठे कान विस्फारून
इथं येऊन सोंड हलवून म्हणू शकत नाही की तुमचं व्याख्यान खूप छान झालं. वाघ मोठी छलांग मारून इथं येऊन सांगू शकत नाही की तुम्ही छान बोलला. म्हणजे वाघ आणि हत्ती आपण होऊ शकत नाही. जे वाघही नाही, हत्तीही नाही आणि माणूसही नाही, अशा AIचा आपण विचार करतो आहोत. पण माणूस नसूनही माणसाच्या वाणीवर प्रभुत्व मिळवलेल्या AIचा एक छोटासा नमुना आता आपण ऐकणार आहोत. आणि मग आपण सरांचं व्याख्यान ऐकणार आहोत. म्हणून सुलेखनकार प्रशांत लाड सरांच्या संकल्पनेतून निघालेली गौरवगाथा आज AIचा मधुर आवाज तुम्हाला वाचून दाखवते आहे. कराड नगर परिषद कराड, नगरपालिका नगर वाचनालय कराड, शारदीय व्याख्यानमाला 2025, गौरवगाथा. माननीय अतुल कहाते, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, पुणे. कराड नगरपालिका नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर मार्गदर्शन करत आहात. ही खरोखरच आम्हा कराडकरांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. आपण शिवाजी विद्यापीठातून आपली पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आपण विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, चरित्र, क्रिकेट अशा चौफेर विषयांवर विपुल असे शिक्षण केले आहे. आपल्या लेखणीतून आपण तंत्रज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना अतिशय सोप्या, सुलभ आणि रंजक भाषेत सामान्य वाचकांपर्यंत पोहोचविले आहेत. आपण लिहिलेली पुस्तके केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके न राहता ती तंत्रज्ञानाची प्रमाणभूत संदर्भ ग्रंथ बनली आहेत. आपण लिहिलेली पुस्तके भारतात व परदेशात 50हून अधिक विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तके म्हणून वापरली जात आहेत. हे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे. आपण केवळ एक लेखक नसून तंत्रज्ञान विषय सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवणारे आपण एक शिक्षक आहात. आपल्या तंत्रज्ञान विषयक पुस्तकांनी अनेक तरुण अभियंत्यांना यशस्वी कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. भारतात महासंगणक सर्वप्रथम तयार करणाऱ्या CDAC पुणे या संस्थेमध्ये आपण व्याख्याता म्हणून काम करत आहात. ओरॅकल या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आपण तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपण स्कोरर व आकडेवारी तज्ज्ञ म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा मार्गदर्शक समितीचे सदस्य म्हणून आपण काम पाहिले आहे. आपल्या या चतुरस्त्र कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले. मराठी साहित्य परिषदेचा उत्तम ग्रंथकार पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्सचा इंद्रधनु पुरस्कार, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आले. विज्ञानाचे तंत्र जाणणारे आणि मानवतेचा मंत्र जपणारे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून आपली वेगळी ओळख आहे. आम्हाला विज्ञानाकडे व तंत्रज्ञानाकडे बघण्याची वेगळी दृष्टी देणारे आपले हे अवलौकिक कार्य कायम चिरंजीव राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री प्रशांत भटकर, मुख्याधिकारी गट अ, कराड नगर परिषद कराड. शब्दांकन व सुलेखन प्रशांत लाड, सिद्धार्थ कुलकर्णी. सांगायचा मुद्दा असा, माननीय सौ दीपाली केळकर वृत्त निवेदिका आणि माननीय सौ लीना बोकील खगोलशास्त्र आणि अवकाश अभ्यासक व्याख्यानाच्या निमित्ताने इथे आल्या आणि इथं पाऊल टाकल्यावर त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की हा आवाज कोणाचा आहे, त्यांना मला भेटायचं आहे. आणि तेव्हा त्यांना सांगावं लागले की हा आवाज AIचा आहे. इतकी माणसाच्या बोलण्याची ढब ज्याने स्वतःकडे घेतली आहे त्या AIचा परिचय करून देण्याची विनंती मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना करतो. नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा अशा 2 शब्दांनी ओळखलं जातं, 2 संज्ञांनी ओळखलं जातं. तर याविषयी बोलण्याच्या आधी या संज्ञांबद्दल सुरुवातीला थोडक्यात सांगतो की मूळ संज्ञा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संज्ञेबद्दल या सगळ्या जादूमय विस्मयकारी तंत्रज्ञानाचे निर्मातेच खुश नव्हते आणि त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा आवडत नव्हती, पण ती रुजली. आणि त्यानंतर मराठीमध्ये जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा या नावाने हे तंत्रज्ञान ओळखलं गेलं,
त्यालासुद्धा मराठीमधल्या जाणकारांनी विरोध केला होता आणि हे काहीतरी विचित्र वाटतंय, हे आपल्याला असं पचत नाही आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, असा टीकेचा थोडासा सूर होता. पण हळूहळू तेही शब्द रुजले. तर सांगायचा मुद्दा असा की हे आर्टिफिशियल आहे, हे कृत्रिम आहे, हे आपल्या मनावर सातत्याने ठसवत हे तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. आणि आता त्याची झेप इतकी महाप्रचंड झालेली आहे. आपण एक नमुना त्याचा आत्ता ऐकला. पण अलीकडच्या काळामध्ये AI काय करू शकतं यापेक्षा AI काय करू शकत नाही असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आलेली आहे. तर मुळात हे तंत्रज्ञान आलं कुठून, माणसाला ही संकल्पना सुचली कुठून आणि नेमकं हे चालतं कसं, याचा सुरुवातीला थोडक्यात उलगडा करायचा प्रयत्न करतो. अलीकडच्या काळामध्ये आपण AIचं नाव इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऐकतोय की काही जणांची कदाचित अशी समजूत असेल की बहुधा हे तंत्रज्ञान आत्ताच्या म्हणजे गेल्या 5-10 वर्षांमध्ये विकसित झालेलं असावं आणि 21व्या शतकामध्येच याची निर्मिती झालेली असावी. पण खरं म्हणजे याची पाळंमुळं खूप तशी जुनी आहेत. म्हणजे AI विषयीच्या संकल्पना अगदी सुरुवातीला जर खऱ्या अर्थाने कोणी मांडल्या असतील तर त्या माणसाचं नाव म्हणजे ॲलन ट्युरिंग असं होतं. आणि ॲलन ट्युरिंग हे इतिहासात गाजलेलं नाव आहे. ॲलन ट्युरिंग हे ब्रिटिश गणिततज्ञ होते आणि विलक्षण प्रतिभेचे अतिशय बुद्धिमान असे ॲलन ट्युरिंग होते. आणि ॲलन ट्युरिंग यांना त्यांच्या गणितातल्या आवडीनिवडींमुळे हळूहळू ज्याला आपण तर्कशास्त्र म्हणतो, लॉजिक, तर हे तर्कशास्त्र लढवून वेगवेगळे प्रश्न कसे सोडवता येतील याविषयीचा विचार करण्याचा एक छंदच आपण म्हणू लागला. आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं की हे सगळं आपण तर्काच्या आधारे सोडवतो. म्हणजे एखादा प्रश्न घेतो आणि वेगवेगळे तर्क लढवून तो प्रश्न सोडवतो, त्याची वेगवेगळी उत्तरं काय असू शकतील असा विचार करतो. हे काम आपण यंत्राद्वारे करून घेऊ शकू का, असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी सुरुवातीला याविषयी एक संकल्पना मांडली साधारण 1948-49च्या सुमाराला. हे त्या काळातलं मी सांगतोय. म्हणजे 1948-49च्या सुमाराला आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची संकल्पना एखाद्या माणसाच्या डोक्यात असावी हेच मुळात आपल्याला आज आश्चर्याचं वाटेल. आणि त्यांनी यासाठीचा एक यंत्राचा एक आराखडासुद्धा तयार केला की हे यंत्र साधारणपणे कशा प्रकारे काम करेल. आणि मग त्यांनी त्यांच्या डोक्यात एक सुबक अशी कल्पनासुद्धा आली की हे यंत्र खरोखरच माणसासारखा विचार करू शकतं का किंवा माणसासारखी बुद्धी लढवू शकतं का, हे आपण कसं तपासायचं. तर हे तपासण्यासाठी त्यांनी एक चाचणी तयार केली आणि त्या चाचणीला ट्युरिंग टेस्ट किंवा ट्युरिंगची चाचणी असं म्हणून ओळखलं जातं. तर ही ट्युरिंग टेस्ट काय होती, तर आता आपण असं समजू क्षणभर की या स्टेजवर असे समोर पडदा असलेले 2 समजा बूथ्स किंवा 2 अशा खुर्च्या आहेत आणि त्यांच्यासमोर पडदे आहेत. त्या खुर्च्यांच्या समोर टेबलं ठेवलेली आहेत. एका खुर्चीमध्ये माणूस बसलाय आणि दुसऱ्या खुर्चीमध्ये आर्टिफिशियली इंटेलिजंट असलेलं यंत्र बसलंय. म्हणजे थोडक्यात कम्प्युटर किंवा संगणक बसलाय, पण तो नुसता संगणक नाही आहे, तर तो आर्टिफिशियली इंटेलिजंट संगणक आहे. म्हणजे त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIचं तंत्रज्ञान बसवलेलं आहे. आता समोरचे जे प्रेक्षक आहेत तर ते प्रेक्षक या दोघांना एका मागोमाग एक पण एका वेळेला एकच प्रश्न विचारतील. त्या प्रश्नाचं उत्तर माणूस कसा देईल आणि यंत्र कसं देईल अर्थातच याच्यामध्ये काहीतरी फरक असेल. आता त्यांच्यासमोर पडदा असल्यामुळे समोरच्या माणसानं माहीत नाही की कुठे माणूस आहे आणि कुठे यंत्र आहे. 2 पैकी 1 माणूस आहे, 1 यंत्र आहे. ते प्रश्न विचारतील, दोन्ही जण उत्तरं देतील. असं आपण साधारण एक 7-8 प्रश्नांच्या बाबतीत समजा केलं. त्या 7-8 प्रश्नांच्या शेवटी समोर बसलेल्या माणसांना आत्मविश्वासाने सांगता आलं की डावीकडचा जो आहे तो नक्कीच संगणक आहे, त्याच्यात AI बसवलेलं आहे, आणि पलीकडचा जो आहे तो मात्र माणूस आहे. असं समजा समोर बसलेल्या माणसांना सांगता आलं तर याचा अर्थ आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानामध्ये अनुत्तीर्ण झालेलो आहोत. कारण माणूस जसा विचार करतो तसा विचार करण्याची क्षमता त्या यंत्रामध्ये नाही
असं माणसांना स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. तर हे जाणून घेण्यासाठी ट्युरिंग यांनी ही चाचणी तयार केली आणि त्यांनी असं थोडक्यात म्हटलं की जसजसं हे तंत्रज्ञान विकसित होत जाईल, AI जसजसं समृद्ध होत जाईल, तसतसं एक काळ कदाचित असा येईल की ज्या क्षणी कुठला माणूस आहे आणि कुठला संगणक आहे हे आपल्याला ठरवता येणार नाही. आपण आत्मविश्वासाने हे सांगू शकणार नाही. आणि मला वाटतं आत्ता जे आवाजी उदाहरण होतं त्यामध्ये आपल्याला जर का कोणी सांगितलं नसतं की तो आवाज AIचा आहे, तर आपण म्हणू शकलो नसतो की तो खरोखर माणसाचा आवाज नाही आहे, तो AIचा आवाज आहे. म्हणजेच थोडक्यात आपण ट्युरिंग टेस्ट घेतलेली आहे आणि ट्युरिंगची चाचणी किंवा ट्युरिंग टेस्ट उत्तीर्ण झालेली आहे. कारण माणूस आणि यंत्र याच्यामधला फरक आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही. हेच ट्युरिंग यांच्या चाचणी किंवा टेस्टचं भाकीत होतं. आता ट्युरिंग यांना इतरही बऱ्याच विषयांमध्ये रस होता, त्यांचा उल्लेख आला म्हणून फक्त थोडक्यात सांगतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ज्या वेळेला जर्मनी आणि अर्थातच इतर जे फॅसिस्ट त्यावेळेचे देश होते, तर त्यांच्याकडे एकमेकांना सुरक्षितपणे संदेश पाठवण्यासाठीची एक यंत्रणा होती. तर तिचं नाव एनिग्मा असं होतं. म्हणजे थोडक्यात काय, समजा जर्मनीच्या लष्कराचा थोडासा भाग समजा कुठेतरी फ्रान्समध्ये आहे, कारण फ्रान्स त्यांनी अक्षरशः 2 दिवसात काबीज केलेलं होतं, आपल्याला माहीत असेल. तर समजा जर्मन लष्कर फ्रान्समध्ये आहे आणि तिकडून त्यांना दुसरीकडे समजा पोलंड, जिथे सुद्धा जर्मनीचा त्यावेळेला वरचष्मा होता, तर समजा फ्रान्सवरून पोलंडला त्यांना संदेश पाठवायचा. मग आता हा संदेश मध्ये समजा जर्मनीचे विरोधी देश असतील कोणी आणि त्यांच्या हातामध्ये हा संदेश पडला, तर त्यांना अर्थातच त्याचा अर्थ लागेल आणि जर्मनीचा जो बेत असेल की उद्या इथे हल्ला करायचा, इथे बॉम्ब टाकायचा आहे, ते त्यांना कळेल. ते कळू नये याच्यासाठी जर्मनी काय करायची की एकीकडून दुसरीकडे संदेश पाठवत असताना तो संदेश, ज्याला आपण ची भाषा म्हणू थोडक्यात, म्हणजे गुप्त भाषेमध्ये बदलून तो संदेश पाठवायचे. म्हणजे मध्ये कुणाच्या हातात तो संदेश समजा लागला तर त्यांना त्याचा अर्थ लागू नये आणि जर्मनीचे जे पुढचे बेत असतील हल्ला करण्याचे, जे काय त्यांनी ठरवलेलं असेल लष्कराने, तर ते त्यांचे बेत सफल व्हावेत. याच्यामध्ये जर्मनीला खूप यश यायला लागलं आणि त्यामुळे जर्मनीचे चहूबाजूंनी या उरलेल्या सगळ्या देशांवर, म्हणजे खास करून इंग्लंड मुख्य देश राहिलेला होता, तर इंग्लंडवर बॉम्बचे हल्ले, लंडनवर मोठ्या प्रमाणावर सगळीकडे बॉम्ब वर्षाव हे चालू झालं. मग आता जर्मनीची ही यंत्रणा भेदणं भाग होतं, कारण त्याच्यात यश आलं नाही तर जर्मनी ह्या गुप्त संदेशांच्याद्वारे चौफेर मारा करायला लागलं होतं. ही जी जबाबदारी होती की जर्मनीचे गुप्त संदेश फोडायचे आणि त्या संदेशांमध्ये काय भरलेलं आहे हे ओळखायचं, हे ओळखण्याची जबाबदारी ॲलन ट्युरिंगच्या टीमवर टाकण्यात आलेली होती. म्हणजे लंडनमध्ये त्यासाठी एक ब्लेचली पार्क नावाची एक जागा आहे, त्या ठिकाणी ट्युरिंग आणि इतर बऱ्याच लोकांची एक टीम नेमण्यात आली आणि या टीमनी खरोखरच काही काळानंतर जर्मनीचे गुप्त संदेश फोडायला सुरुवात केली. आणि त्यामुळे जर्मनी नेमकी आता पुढे काय करणार आहे, नाझी फौजा पुढे काय करणार आहेत, हे मित्र राष्ट्रांना किंवा इंग्लंडला कळायला लागलं आणि दुसऱ्या महायुद्धाची दिशा काही अंशी बदलण्यामध्ये याचा सहभाग होता. म्हणजे ॲलन ट्युरिंगच्या बुद्धिमत्तेचा अंदाज यावा यासाठी फक्त मी हे उदाहरण सांगितलं. आपल्या मूळ विषयाकडे वळायचं तर ॲलन ट्युरिंगनी ही संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी त्याविषयी एका प्रसिद्ध नियतकालिकामध्ये प्रबंध लिहिला, तो बराच गाजला, त्याची चर्चा सुरू झाली. पण लोक अर्थातच त्यावेळेला तर संगणकच नवीन होते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तर काही पत्ताच नव्हता, त्यामुळे फक्त एका ठराविक प्राध्यापकी किंवा संशोधन करणाऱ्या वर्गामध्ये याची थोडीफार चर्चा झाली आणि तो विषय तिथे संपला. त्यानंतर पुढचं जे या संदर्भातलं पाऊल पडलं, ते पाऊल पडलं अतिशय आज खरं ते क्रांतिकारी वाटावं असं ते पाऊल होतं. तर अमेरिकेमध्ये एक रोझेनब्लॅट नावाचा अभियंता होता आणि या रोझेनब्लॅटच्या डोक्यात अशी संकल्पना आली आणि जी ॲलन ट्युरिंगच्या संकल्पनांची मिळती जुळती होती की यंत्रांना आपण बुद्धिमान बनवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर हे कळण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्याला मुळात मानवी मेंदू कसा काम करतो हे कळलं पाहिजे. तर मानवी मेंदू ज्या प्रकारे काम करतो तशी यंत्रणा जर आपण यंत्रांमध्ये बसवू शकलो तर माणूस जसा विचार करतो आणि माणूस कुठलेही प्रश्न सोडवू शकतो तसे प्रश्न यंत्र सोडवू शकतील का, अशी त्यामागची संकल्पना होती. आणि त्यासाठी या रोझेनब्लॅटनी एक कम्प्युटरचंच एक यंत्र तयार केलं किंवा कम्प्युटरच तयार केला आणि त्या यंत्राला किंवा कम्प्युटरला त्यांनी नाव दिलं परसेप्ट्रॉन.
तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इतिहासामधला मैलाचा दगड मानला जातो, परसेप्ट्रॉन. तर परसेप्ट्रॉन म्हणजे थोडक्यात काय, तर परसेप्शन म्हणजे जाणीवा. म्हणजे माणसाला ज्या जाणीवा होतात, उदाहरणार्थ आपल्याला दिसतं, आपल्याला ऐकू येतं, आपल्याला चव कळते, आपल्याला वास कळतो, आपल्याला गंध कळतो, या सगळ्या जाणीवा आपण यंत्रामध्ये निर्माण करू शकू का, म्हणून परसेप्शन. आणि ट्रॉन कारण ती इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, म्हणून परसेप्ट्रॉन. तर अशी रोझेनब्लॅटची संकल्पना होती. आणि त्यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वकरित्या एक असं सॉफ्टवेअर तयार केलं. ते सॉफ्टवेअर खरं म्हणजे समजायला खूप सोपं आहे, म्हणून अगदी ज्या माणसाला या विषयातला काहीही गंध नाही त्यालासुद्धा सहजपणे कळेल असं एक उदाहरण सांगतो. तर समजा आपल्याकडे एक सोपं अगदी गणिती समीकरण आहे आणि त्या समीकरणामध्ये x+2y म्हणजे x+2y डावीकडे =5 असं आपल्याकडे समीकरण आहे. आता x+2y = 5 असं समीकरण असेल तर एक्सची व्हॅल्यू किती आणि वायची व्हॅल्यू किती किंवा दोन्हीच्या किमती काय आहेत हे समजा आपल्याला काढायचं असेल, तर समजा आपण आता हे संगणकाला दिलं, संगणकाला हे समीकरण दिलं x+2y = 5 आणि त्याला सांगितलं की तू एक्सच्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती भर, वायच्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती भर आणि तुझं तू शोधून काढ की एक्सची किंमत काय आहे, वायची किंमत काय आहे. मी तुला सांगणार नाही, तू शोधून काढ. तर पहिल्यांदा आता संगणक हे कसं शोधून काढेल, तर संगणकाला अर्थातच काही माहीत नाही, तर त्यामुळे तो कदाचित एक्सची किंमत 1 धरेल, वायची किंमत 1 धरेल, हे सोडवून बघेल. म्हणजे x+y थोडक्यात x+2 = 5 म्हणजे 1+2 = 5 असं होईल का, तर होणार नाही. कारण डावीकडे एक्सची किंमत 1 आहे म्हणजे 1, वायची किंमत पण 1 आहे म्हणजे 1 × 2 म्हणजेच 1 + 2 डावीकडे आणि उजवीकडे 5 म्हणजे जुळत नाही. म्हणजे एक्सची किंमत 1 आणि वायची किंमत 1 असू शकत नाही, हे संगणकाला कळेल. मग संगणक कदाचित एक्सची किंमत 1 धरेल किंवा एक्सची किंमत वाढवेल, 2 धरेल, वायची किंमत 1 धरेल, पुन्हा सोडवून बघेल. असं तो सोडवत जाईल आणि कुठल्या तरी क्षणी त्याला कळेल की या उदाहरणामध्ये समजा आपण म्हटलं x+2y = 4 तर एक्सची किंमत 1 असली पाहिजे आणि वायची किंमत 2 असली पाहिजे. कारण एक्सची किंमत 1 टाकली आपण आणि वायची 2 टाकली तर डावी आणि उजवी बाजू जुळते. मग आता समजा या धर्तीवर आपण संगणकाला अशी असंख्य समीकरणं पुरवली आणि त्याला सांगितलं की यातला संबंध तू शोधून काढ, उत्तर आम्ही तुला सांगणार नाही, तुझं तू शोधून काढ की याच्यामध्ये एक्सची किंमत काय आहे, वायची किंमत काय आहे. तर खूप प्रयोग करून करून संगणक हे हळूहळू शिकायला लागेल आणि जेव्हा त्याच्या हे लक्षात येईल की एक्सची किंमत काय आहे आणि वायची किंमत काय आहे, त्याच्यानंतर आपण त्याला समजा नवीन प्रश्न दिला तर ताबडतोब तो एक्सची त्याला माहीत असलेली किंमत भरेल, वायला माहीत असलेली किंमत भरेल आणि आपल्याला सांगेल की हे उत्तर आहे. बरोबर आहे. हा साधारण या परसेप्ट्रॉनच्या संकल्पनेचा आधार होता. आणि गमतीचा भाग असा की आज 21व्या शतकामध्ये आपण ज्याला अत्याधुनिक मशीन लर्निंग वगैरे शब्द वापरतो, मशीन लर्निंग म्हणजे रोझेनब्लॅटनी 1950च्या सुमाराला सांगितलेली ही संकल्पना होती. म्हणजे त्यांनी ही तेव्हा मांडलेली होती. तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं असावं हे त्यांनी त्याचा थोडासा पट मांडलेला होता. दुर्दैवानी काय झालं की, आणि रोझेनब्लॅटच्या सांगण्याचा यामधला आधार असा होता की हे सगळं मानवी बुद्धीशी कसं निगडीत आहे. तर रोझेनब्लॅटचं असं म्हणणं होतं की मानवी मेंदूसुद्धा अशाच प्रकारे काम करतो. म्हणजे आपण जेव्हा एखादं समीकरण सोडवतो याचा अर्थ काय असतं, तर आपण सुद्धा बरेचदा ट्रायल अँड एरर मेथड आपण ज्याला म्हणतो, ही किंमत टाकून बघ, नाही सोडत आहे मग सोडून दे, पुढची किंमत टाकून बघ, सोडून दे, हेच आपण संगणकाला सुद्धा करायला शिकवतोय. म्हणजेच आपण जेव्हा म्हणतो की AI ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, माणूस ज्या प्रकारे एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल तसाच प्रयत्न आपण संगणकाला करायला भाग पाडणं म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, असा रोझेनब्लॅटचा दावा होता. दुर्दैवाने काय झालं, या काळामध्ये AIच्या क्षेत्रामध्ये हळूहळू म्हणजे AIची संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली, त्याच्याविषयी कॉन्फरन्स पहिल्यांदा भरली आणि हे सगळं काम करणारा माणूस होता जॉन मॅकार्थी नावाचा. आणि या जॉन मॅकार्थीचा AIच्या क्षेत्रामध्ये खूप दबदबा निर्माण झाला. म्हणजे AI म्हणजे जॉन मॅकार्थी असं समीकरण तयार झालं. आणि या मॅकार्थीनी हे परसेप्ट्रॉनचं जे यंत्र उभं केलेलं होतं तर त्या यंत्राला त्यांनी खूप विरोध केला आणि तो म्हणाला हे AI हे असं काही चालत नसतं, मानवी मेंदूसारखं
संगणकामध्ये बसवणं वगैरे हे सगळं फोल आहे, हे AI अजिबात नाही आहे. आणि त्यांनी त्याविषयी एक पुस्तक लिहिलं आणि त्यांनी रोझेनब्लॅटची संकल्पना खोडून काढली. आता मॅकार्थीचं नाव इतकं मोठं होतं की लोक म्हणायला लागले बरोबर आहे, मॅकार्थी म्हणतो याचा अर्थ हे बरोबर असलं पाहिजे, ते रोझेनब्लॅट जे सांगतोय ते विसरून जा. मग मॅकार्थीचं म्हणणं काय होतं, तर मॅकार्थी म्हणाला की आपण AI तंत्रज्ञान विकसित कसं करायचं, तर ते विकसित करण्यासाठी आपण AIला एक प्रश्नांची मालिका देत जायचं. प्रश्नांची मालिका म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आता जे AI सहजपणे करू शकतं, म्हणजे आपण समजा AIला एक चित्र दाखवलं आणि AIला सांगितलं की या चित्रामध्ये कुठला प्राणी आहे ते ओळख, तर AI क्षणार्धात सांगतं की ते मांजर आहे. तर आता हे AI मॅकार्थीचं म्हणणं काय होतं, हे AI कसं करेल, तर मॅकार्थी म्हणाला की आपण AIला असे एका प्रश्नांची मालिका देऊ. तर पहिला प्रश्न म्हणजे काय, तर आपण त्याला विचारू की हे म्हणजे 4 पायांवर उभं राहणारं जनावर आहे का 2 पायांवर, मग उत्तर येईल 4 पायांवर. मग पुढचा प्रश्न म्हणजे काय, तर या प्राण्याचे कान साधारण कशा प्रकारचे आहेत, मग त्याचं जे उत्तर येईल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. मग तो पुढचा प्रश्न, त्या प्राण्याची त्वचा कशी आहे किंवा कातडी कशी आहे, 2-3 प्रकार, त्यातनं पुढचा प्रश्न. असे प्रश्न सोडवत म्हणजे जणू आपण एखादं झाड असावं पण उलटं झाड, म्हणजे वरून खाली आपण येतोय आणि ते प्रश्न सोडवत जातोय. सगळ्यात शेवटी असं हो नाही असं करत आपल्याला शेवटी उत्तर जे मिळेल ते उत्तर म्हणजे मांजर असेल. आणि समजा ते दुसऱ्या कुठल्या तरी मालिकेतनं गेलं तर त्या ठिकाणी कदाचित तो वाघ असेल, तिसऱ्या ह्याच्यातनं गेलं कदाचित ते माकड असेल. म्हणजेच काय, वेगवेगळे प्रश्न विचारायचे AIला आणि त्याची उत्तरं जसजशी मिळत जातील आणि त्या उत्तरांच्या शेवटी आपलं खरं उत्तर असेल शेवटच्या पातळीला. अशी AIची संकल्पना मॅकार्थीनी मांडली आणि या पद्धतीच्या AIला आज आपण सिम्बॉलिक लॉजिक म्हणून ओळखतो. तर ही संकल्पना खूप लोकप्रिय झाली आणि लोक म्हणाले बरोबर आहे, अशाच प्रकारे आपण संगणकाला विचार करायला शिकवलं पाहिजे. आता या संदर्भात आपण पुन्हा मानवी बुद्धिमत्तेकडे वळलो तर आपण असा विचार करतो का, म्हणजे याला आपण थोडक्यात एलिमिनेशन टेक्निक असं म्हणू, की आपण एखाद्या प्राण्याकडे बघितल्यानंतर आपण असा विचार करतो का की या प्राण्याला आधी किती पाय आहेत किंवा तो प्राणी किती पायांवर उभा आहे, मग त्याची त्वचा कशी आहे. आपण असं शिकत नाही. मग आपण कसे शिकतो, तर आपल्याला लहानपणी समजा लहान मूल कसं शिकतं उदाहरणार्थ, तर लहान मुलाला विशेषतः कुत्री मांजरी कारण आपण खूप बघतो, तर जेव्हा एखादं लहान मूल कुत्र्याला बघतं तेव्हा त्याच्या नजरेमध्ये ती कुत्र्याची प्रतिमा आधी येते आणि ती त्याच्या मेंदूमध्ये कुठेतरी साठते आणि त्याच्या जोडीला त्याचे आई वडील मित्रमैत्रिणी भावंड कोणीतरी सांगतो हे बघ कुत्रा. म्हणजेच काय, हे दृश्य दिसलं तर कुत्रा असं त्याच्या मेंदूत पहिल्यांदा कुठेतरी येतं. मग आणखीन कुत्र्याची जशी तो चित्र बघेल, टीव्हीवर बघेल, मोबाईलमध्ये बघेल किंवा प्रत्यक्ष कुत्री बघेल, जे काय बघेल, दरवेळेला तो कुत्रा आहे असं कोणीतरी त्याला सांगतं सुरुवातीला आणि हळूहळू त्याच्या मेंदूत ते पक्क बसतं की अमुक हे दृश्य दिसलं म्हणजे कुत्रा. म्हणजेच मॅकार्थीने जसं सांगितलं होतं तसं प्रश्न सोडवत जात आपण म्हणत नाही की हा कुत्रा आहे, आपण थेट तो बघतो आणि ती प्रतिमा आपल्या डोळ्यात येते आणि मेंदूत जाते आणि ठसते. तर हा दुसरा AIचा भाग होता की जो मागे पडला, म्हणजे जो परसेप्ट्रॉन या यंत्रामध्ये होता ती AIची दिशा मागे पडली आणि मॅकार्थीनी सांगितलेली दिशा पुढे गेली. आता दुर्दैवाने काय झालं की मॅकार्थीची ही सगळी भूमिका खरं म्हणजे चुकीची होती आणि ते सिद्ध कधी झालं, तर 1980च्या दशकामध्ये एक अमेरिकेमध्ये प्रयोग झाला की AI लोक नुसतंच बोलतायत AI विषयी, फार काय होत नाही आहे, मग आपण प्रत्यक्षात ते करून बघू. मग प्रत्यक्षात कसं करायचं, तर अमेरिकेमध्ये एक मायसिन नावाची संगणकीय यंत्रणा उभी केली होती. तर ही मायसिन यंत्रणा काय होती, तर कुठल्याही माणसाला रक्ताचा कुठला विशिष्ट आजार आहे का नाही हे ठरवण्यासाठीची ही AI सिस्टीम होती. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेमध्ये त्याला AI एजंट असं म्हणतात. तर हा AI एजंट होता. तर तो काय सांगेल की अमुक माणसाला रक्ताचा कुठला आजार आहे का नाही. मग आता हे कसं ठरवायचं, तर जसं मॅकार्थीनी सांगितलं होतं तशी प्रश्नांची मालिका होती त्याच्यामध्ये, की सुरुवातीला त्या माणसाच्या रक्ताचा रंग कसा आहे, तो आता दाट अगदी लाल आहे का काळपट थोडासा आहे, मग त्याचं उत्तर जे मिळेल त्याच्यावरनं पुढचा प्रश्न. मग उदाहरणार्थ तो विचारेल की त्या रक्ताची जाडी किती आहे, म्हणजे खूप जाड आहे, पातळ आहे, मध्यम आहे, त्याच्यावरनं पुढचा प्रश्न.
असं करत करत जवळपास एक 20-25 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर शेवटी हे मायसिन यंत्रणा सांगायची की या माणसाला रक्ताचा आजार आहे किंवा नाही आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या काळात, हे 1980च्या दशकात होतं, ही मायसिन यंत्रणा माणसाला रक्ताचा आजार आहे का नाही हे अतिशय अचूकपणे, म्हणजे जवळपास 90% अचूकपणे सांगू शकत होती. आणि लोकांना असं वाटायला लागलं की आता खरोखरच AI अवतरलेला आहे आणि आता म्हणजे उदाहरणार्थ रक्त चाचण्या करण्यासाठी डॉक्टरांकडे जायची गरज नाही, हे आपल्याला सांगू शकेल की खरोखरच रक्ताचा आजार आहे का नाही. मग लोकांमध्ये खूप उत्साह निर्माण झाला आणि लोक म्हणाले की अशाच पद्धतीने आपण AI विकसित केलं पाहिजे. आणि तिथेच मुख्य अडचण निर्माण झाली. याचं कारण असं की आपण क्षणभर विचार करू की अशा प्रकारे आपण रक्ताची चाचणी विकसित केलेली आहे की ज्याच्यामध्ये एकामागोमाग एक आपण असे प्रश्न विचारत जातो, त्याची हो नाही हो नाही हो नाही उत्तर असं करत करत शेवटी आपण ठरवतो की त्या माणसाला रक्ताचा आजार आहे किंवा नाही आहे. आता याच्यामधला समजा आपल्याला काहीतरी याच्यामध्ये नवीन प्रश्न टाकायचा आहे, नवीन संशोधन काहीतरी झालं आहे, त्यामुळे हे सगळे प्रश्न थोडेसे बदलावे लागणार आहेत. काही प्रश्नांची उत्तरं थोडीशी चुकतायत, त्यामुळे ते बदलावे लागणार आहेत. असे किती बदल आपण करणार? आणि हे झालं एका चाचणीच्या बाबतीत, फक्त रक्ताचा आजार आहे का नाही. आता आपल्या जगामध्ये असे कोट्यवधी प्रश्न आहेत, म्हणजे अशा कोट्यवधी प्रश्नांसाठी तुम्ही असे प्रश्नांची मालिका तयार करणार, किती करणार, ते कसे बदलणार, नवीन घडामोडी होतील त्याच्यामध्ये कशा भरणार. आणि या सगळ्यामुळे AI विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली असतानाच लोकांच्या लक्षात आलं की हे ज्याला तंत्रज्ञानाच्या किंवा कम्प्युटरच्या भाषेमध्ये स्केलिंग प्रॉब्लेम म्हणतात. स्केलिंग म्हणजे छोट्या पातळीवर एका चाचणीच्या बाबतीत तुम्ही करू शकाल, पण सगळ्या बाबतींमध्ये सरसकट तुम्ही हे करू शकत नाही. इट डज नॉट स्केल अप असं म्हणतो आपण. इट डज नॉट स्केल अप म्हणजे काय, एक उदाहरण झालं हे ठीक आहे चालतंय, पण बाकी सगळ्या बाबतींमध्ये हे तुम्ही निर्माण करू शकणार नाही. त्याच्यासाठीचा वेळ, खर्च आणि ते एकूण मेंटेन करण्यासाठीचे परिश्रम हे आवाक्या बाहेरचे आहेत. आणि म्हणून AI पुन्हा मागे पडलं. AIच्या इतिहासामध्ये जेव्हा AI विषयी विलक्षण उत्साह निर्माण होतो आणि त्यानंतर तो अचानक ढेपाळतो आणि AI विषयी प्रचंड निराशा निर्माण होते, त्या निराशेच्या काळाला AI विंटर असं म्हणतात. आणि कदाचित आपण भारतीय लोक आहोत, आपल्याला वाटेल विंटर म्हणजे नैराश्य कसं काय, म्हणजे आपल्याला तर विंटर म्हणजे आपण थंडीची वाट बघतो, पण अमेरिकेच्या दृष्टीने थंडी ही नकोशी असते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने नैराश्य म्हणजे हिवाळा. आणि जेव्हा AIमध्ये नैराश्य आलं तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन AI विंटर असं केलं. आणि यामुळे ज्याला लॉजिक बेस्ड, सिम्बॉलिक किंवा हे असं एकामागोमाग एक प्रश्न विचारायची जी AIची प्रणाली आहे ही चालणार नाही हे स्पष्ट झालं. आणि त्यामुळे AIचं भविष्य पुन्हा अंधकारमय आहे असं सगळ्यांचं मत झालं. ही परिस्थिती साधारण आपल्या 21व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहिली आणि AI विषयीचा आशावाद पूर्णपणे मावळला. जवळपास कोणी AI विषयी बोलत नव्हतं. आणि या सगळ्या बाबतीत मला एक नाव आग्रहाने सांगावं असं वाटतं आणि ते नाव म्हणजे जेफ्री हिंटन. जेफ्री हिंटन यांना गेल्या वर्षी भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला. पण खरं म्हणजे तो भौतिकशास्त्रासाठीचा नावापुरताच होता. त्यांना खरा तो पुरस्कार मिळाला AI साठी. आणि AI ही जणू काही मूळ विज्ञानाची एखादी शाखा असावी. म्हणजे नोबेल पारितोषिक कोणाला मिळतं, जे उदाहरणार्थ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, नॅनो टेक्नॉलॉजी किंवा केमिकल इंजिनिअरिंग अशा शाखांमध्ये काम करतात, अशा लोकांना सर्वसाधारणपणे नोबेल पारितोषिक मिळतं. आणि पहिल्यांदाच हा सन्मान या सगळ्या विज्ञानाच्या मूळ शाखा सोडून इतर शाखांमधल्या विज्ञानासाठी आणि AI साठी मिळाला. आणि त्या माणसाचं नाव आहे जेफ्री हिंटन. या हिंटन या माणसानी AIच्या विकासासाठी जे केलेलं आहे त्याला तोड नाही आहे. म्हणजे त्यांची थोडीशी जीवन कहाणीच खरं म्हणजे या निमित्ताने समजून घेण्यासारखी आहे. तर हिंटन हे मूळचे ब्रिटिश होते आणि सुरुवातीला इंग्लंडमध्ये असताना त्यांनी त्यांचं शिक्षण थोडंसं अर्धवट प्रकारचं झालं, कारण त्यांना कशामध्ये फारसा रस वाटायचा नाही. पण सुरुवातीपासून त्यांना AI, आपण ज्याला आता AI म्हणतो, या विषयामध्ये खूप गोडी होती. म्हणजे उदाहरणार्थ माणूस नेमका विचार करतो म्हणजे काय आणि माणसाचा मेंदू काम कसं करतो, तर त्यांनी या विषयाचा खूप अभ्यास केला. मग हिंटन यांच्या असं लक्षात आलं, आणि हे AIच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, की माणसाचा मेंदू नेमका काम कसा करतो. तर मेंदू अभ्यासक आणि सगळे तज्ज्ञ आत्तापर्यंत आपल्याला जे सांगतात त्याचा सारांश असा आहे की आपण उदाहरणार्थ एखादी गोष्ट शिकतो म्हणजे नेमकं काय होतं.
तर आपल्या मेंदूच्या आतमध्ये कोट्यवधी असे छोटे छोटे एकमेकाला संदेश पाठवणारे घटक असतात. त्या घटकांना न्यूरॉन असं म्हणतात. ते न्यूरॉन म्हणजे काय थोडक्यात, तर न्यूरॉन हा एखादी कुठली तरी गोष्ट शिकतो, त्या गोष्टीनुसार निर्णय देतो आणि पुढच्या न्यूरॉनकडे ते पाठवून देतो. एक सोपी गोष्ट समजा आपल्याला या संदर्भात समजून घ्यायची असेल तर समजा आपण रस्त्यात उभे आहोत आणि समोरून अचानक खूप वेगाने गाडी आली. आता वेगाने गाडी आली तर आपण बाजूला सरकतो. हे बाजूला सरकणं नेमकं होतं कसं, तर जेव्हा ती गाडी वेगाने येतीये असं आपल्याला जाणवतं. आता हे जाणवतं कसं, तर एकतर डोळ्यांना जाणवतं किंवा कानांनी जाणवतं आवाज. म्हणून मूळ जे रोझेनब्लॅटनी यंत्र तयार केलं होतं त्याला त्यांनी परसेप्ट्रॉन असं नाव दिलं होतं. परसेप्शन म्हणजे आता आपल्याला हे परसेप्शन कसं झालेलं, तर आपल्याला एक दिसलंय किंवा आपल्याला आवाज आलाय किंवा दोन्ही. हे आपल्याला दिसलंय म्हणजे नेमकं काय, तर आपल्या डोळ्यांमध्ये अर्थातच काही नसतं. डोळे म्हणजे लेन्स असल्यासारखे असतात, त्याच्या पलीकडे काही उपयोग नाही. पण आपल्या डोळ्यांना काय दिसतंय याचं नियंत्रण आपल्या मेंदूमध्ये असतं आणि त्यासाठी आपल्या मेंदूमध्ये ठराविक न्यूरॉन्स असतात. म्हणजे हे न्यूरॉन्स फक्त डोळे नियंत्रित करतात. डोळ्यांना जे दिसतंय त्याचा अर्थ लावायचं काम मेंदूमध्ये न्यूरॉन्स करतात. मग त्या न्यूरॉन्सच्या लक्षात येतं की समोरून खूप वेगाने गाडी येते. मग हे न्यूरॉन्स काय करतात, तर आपण अशा वेळेला अतिशय घाईनी तातडीने काही कृती केली पाहिजे यासाठीचे मेंदूमधले जे न्यूरॉन्स असतील त्या न्यूरॉन्सना संदेश पाठवतात की काहीतरी प्रचंड वेगाने येत आहे. ती यंत्रणा जागृत होते आणि त्या यंत्रणेच्या लक्षात येतं की आता इमर्जन्सी थोडक्यात आपण म्हणू, काहीतरी भयंकर होणार आहे. आणि त्यासाठीचे न्यूरॉन्स काय करतात, तर ते न्यूरॉन्स पाय आपले जे नियंत्रित करणारे न्यूरॉन्स असतात त्यांच्याकडे हा संदेश पाठवून देतात की इथनं पळ काढ, वेगाने गाडी येते. आणि म्हणून आपले पाय हे हलायला लागतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या डोळ्यांनी बघितलं, पायांनी आपण चाललो, तर हे खरं म्हणजे होत नाही. हे सगळे अवयव जे आहेत हे आपले इनपुट आउटपुट सिस्टीम कम्प्युटरमध्ये जसे असते तसे असतात. म्हणजे ते अक्षरशः निर्जीव असतात. त्यांचं खरं नियंत्रण कोण करतं, तर हे न्यूरॉन्स करतं. म्हणजे न्यूरॉन्स हे आपल्या नजरेसाठी असतात, न्यूरॉन्स आवाजासाठी असतात, न्यूरॉन्स चवीसाठी असतात, न्यूरॉन्स हातांसाठी असतात, पायांसाठी असतात. आणि म्हणूनच आपल्याला हे माहीतसुद्धा असेल, दुर्दैवाने एखाद्या माणसाचा अपघात झाला तर आपण कित्येकदा बघतो की त्या माणसाला खरं जखमसुद्धा झालेली नसते काही वेळेला, पण तरी दुर्दैवाने काय होतं की त्याच्या मेंदूला कुठेतरी मार बसलेला असतो आणि त्यामुळे त्याचे हातपाय शाबूत असतील कदाचित, पण मेंदूमधले न्यूरॉन्स ते हातपाय चालवणारे खराब झालेले असतात आणि त्यामुळे तो माणूस हालचाल करू शकत नाही. म्हणजेच काय, अवयवांवर हे अवलंबून नसतं, अवलंबून कशावर असतं, न्यूरॉन्सवर असतं. आणि हे हिंटन खूप अभ्यास करून शिकले की अशा प्रकारे माणसाचा मेंदू काम करतो. मग याची पुढची पायरी, माणूस शिकतो म्हणजे नेमकं काय होतं. मगाशी जे उदाहरण म्हटलं की एखादं लहान मूल मांजर म्हणजे काय, कुत्रा म्हणजे काय हे कसं ओळखायला लागतं, तर पहिल्यांदा जेव्हा त्या मुलाला मांजर नावाचं काहीतरी दिसतं तर त्याचे डोळे टिपतात एक दृश्य आणि कोणीतरी म्हणतं मांजर. मग त्याच्या मेंदूमध्ये दृश्याशी संबंधित असलेलं चित्र टिपलं जातं, साठवलं जातं आणि आवाज किंवा ऐकलेलं असतं की याला म्हणतात मांजर. या दोन गोष्टी एकमेकांशी जोडल्या जातात. म्हणजे हे दिसलं म्हणजे मांजर. पुढच्या वेळेला जेव्हा पुन्हा त्याला आणखीन एक मांजर दिसतं, पुन्हा असा संदेश जातो की हे दिसलं म्हणजे मांजर. आणि हळूहळू या न्यूरॉन्समधले, कारण हे न्यूरॉन्स असे काही पक्के बसलेले नसतात, ते न्यूरॉन्स प्रवाही असतात. काही वेळेला ते न्यूरॉन्स तुटतात म्हणजे त्यांच्यामधले जोड निघून जातात. पण जितक्या जास्त वेळेला हे मूल मांजर बघेल तितकं त्याच्या डोक्यात पक्कं बसतं की हे मांजर आहे. आणि आपल्यासुद्धा हे लक्षात कित्येकदा येतं की आपण एखाद्या माणसाला बरीच वर्ष समजा भेटलो नाही तर आपण त्या माणसाचं नाव विसरून जातो, पण आपण ज्यांना नेहमी भेटतो त्यांची नावं आपल्या लक्षात राहतात किंवा चेहरे लक्षात राहतात. का? कारण आपण वारंवार कुठल्या माणसाला बघत असू तर आपले डोळे त्या न्यूरॉन्सना सांगत असतात की हा माणूस दिसलाय आणि त्याच्यासाठीच्या या माणसाचं नाव काय ही यंत्रणा लगेच जागृत होते आणि ते आपल्याला सांगते की हा माणूस म्हणजे याचं नाव हे आहे. पण बरीच वर्ष समजा आपण हे त्या माणसाला बघितलं नाही तर ही यंत्रणा थोडीशी कमजोर होते आणि म्हणून हा माणूस नेमका कोण आहे हे आपण पटकन ओळखू शकत नाही. हेच म्हणणं होतं जेफ्री हिंटनचं की तुम्ही हे सगळं संगणकामध्ये बसवू शकलात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही तयार करू शकाल. आणि आधीचं मॅकार्थी जे सांगत होता की एकामागोमाग एक नियम बसवा, म्हणजे मांजरांच्या बाबतीत शेपूट आहे का, त्वचा कशी आहे, डोळे कसे आहेत, हे सगळं फोल आहे, या फंदात तुम्ही पडू नका, असे नियम बसवून तुम्ही AI तयार करू शकणार नाही.
हे हिंटन सुरुवातीपासून सांगत होते. आता हिंटन यांच्या बाबतीत आणखीन थोडंसं सांगायचं तर काही काळ नंतर ते अमेरिकेत होते आणि अमेरिकेमधलं वातावरण त्यांना फारसं आवडलं नाही, म्हणून मग ते कॅनडामध्ये गेले आणि कॅनडामध्ये स्थायिक झाले आणि तिथल्या युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो मध्ये त्यांनी आपलं AIचं काम सुरू ठेवलं. आता साधारण 2007-2008चा तो काळ होता ज्या वेळेला AI विषयी खूप पुन्हा कुतूहल होतं, पण फार काही त्याच्यामध्ये प्रगती होत नव्हती. लोक पुन्हा म्हणत होते AI म्हणजे नुसतं फॅड आहे, याच्यातनं नवीन काही निर्माण होणार नाही. पण हिंटन आणि त्यांचे 2 विद्यार्थी, त्यातला एक तर आता म्हणजे अक्षरशः AIच्या क्षेत्रामधला सुपरस्टार झालेला आहे, त्याचं नाव इल्या सुत्स्कीवर. तो इल्या सुत्स्कीवर हा मूळचा रशियन माणूस होता आणि नंतर आपण कदाचित ऐकलं असेल ChatGPTचं नाव तरी मला वाटतं आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेलं असेल. तर ChatGPT ज्यांनी तयार केलेलं आहे त्या ओपन AI कंपनीच्या सहसंस्थापकांपैकी एक म्हणजे तो इल्या सुत्स्कीवर होता, जो हिंटनचा विद्यार्थी होता. तर या लोकांनी काय केलं, ही क्रांतिकारी घटना साधारण 2008च्या सुमाराला त्यांचं काम सुरू झालं आणि 2009 साली त्यांनी जे काम केलं त्यांनी AI पूर्णपणे बदलून गेलं. तर ते काम काय होतं, तर तोपर्यंत AIला समजा आपण चित्र दाखवली तर AI त्या चित्रांना अचूकपणे ओळखण्याची AIची क्षमता साधारण 25% आसपास होती. आता AI चित्र ओळखतं म्हणजे काय, हा एक मूळ प्रश्न. तर AI चित्र ओळखतं म्हणजे नेमकं कसं होतं, तर समजा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा कॅमेरा असतो आणि आपल्याला माहिती आहे खास करून तरुण पिढीमध्ये जास्तीत जास्त मेगा पिक्सेल असलेला कॅमेरा घेण्याची क्रेज असते. जितका मेगा पिक्सेल त्या कॅमेराचं जास्त, त्याचा अर्थ त्या कॅमेऱ्याचा दर्जा उत्कृष्ट. तर आता हे मेगा पिक्सेल म्हणजे काय भानगड असते, तर आपण असं समजू क्षणभर की आपल्याकडे एक चित्र आहे आणि त्या चित्रावर आपण एक जाळी ठेवली. त्या जाळीतनं आपल्याला त्या चित्रांचे असे ठिपके 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 दिसतील. आता समजा ही जाळी खूपच मोठी आहे, म्हणजे जाळीची जी भोकं आहेत ती भोकं खूपच मोठी आहेत. तर त्यामुळे आपल्याला त्यातले समजा ती जाळी अशी वर ठेवली चित्रावर तर कदाचित आपल्याला फक्त एक 20च ठिपके दिसतील, कारण त्या भोकांमध्ये खूप जास्त अंतर आहे आणि त्यातनं आपल्याला जे दृश्य दिसेल त्या 20 ठिपक्यांमधनं, त्यातनं ते फारसं काही कळणार नाही की नेमकं काय आहे. म्हणून आपण काय केलं की ते जाळीमधले ठिपके, त्या जाळीमधली जी भोकं आहेत ती आणखीन थोडीशी जवळ आणली, म्हणजे त्या भोकांमधलं अंतर कमी केलं. आता आपल्याला ते जे 20 ठिपके दिसत होते त्या 20 ठिपक्यांच्या ऐवजी कदाचित 100 ठिपके दिसायला लागतील, कारण जाळी ही जास्त दाट अशी होत चाललेली आहे. मग आता त्यातनं जे 100 ठिपके दिसतील तर ते आणखीन जास्त ते चित्र आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे दाखवतील. मग आपण म्हणलं 100 कशाला, 1000 भोकं असू देत त्या जाळीला, म्हणजेच काय आपल्याला आता 1000 ठिपके दिसायला लागतील. 1000 कशाला, 10,000, 1,00,000 असं आपण त्या जाळीमध्ये जितकी त्या जाळ्यांमधलं अंतर कमी करत जाऊ तितके जास्त ठिपके आपल्याला दिसतील आणि तितकं ते चित्र आपल्याला जास्त अचूकपणे दिसेल. हीच संकल्पना तांत्रिक भाषेत याला आपण पिक्सेल असं म्हणतो. तर पिक्सेल म्हणजे काय, तर चित्रामधला एक आपल्याला डॉट किंवा ठिपका दिसणं. एक ठिपका म्हणजे एक पिक्सेल. आणि समजा एका चित्राला असं आपण 1,00,000 किंवा 10,00,000 ठिपक्यांमध्ये विभागलं तर याचा अर्थ काय, आपल्याला ते चित्र म्हणजे जणू 10,00,000 ठिपक्यांचं मिळून बनलेलं आहे असं दिसेल आणि त्याला आपण म्हणतो मेगा पिक्सेल. म्हणजेच काय, मेगा पिक्सेल म्हणजे थोडक्यात काय, तर एका चित्राला जणू आपण 10,00,000 ठिपक्यांमध्ये विभागलेलं आहे. म्हणजे असं ठिपके ओळीने आपण मांडत गेलो त्या चित्राचे. आता उदाहरणार्थ डाव्या कोपऱ्यात काहीच नाही आहे तर तिथले ठिपके मोकळे असतील आणि मधल्या भागात काहीतरी दृश्य आहे तिथले ठिपके गडद असतील. रंग आले तर त्या रंगाचे ठिपके असतील, जे काय असतील ते. तर असे जे ठिपके असतात त्याला आपण मेगा पिक्सेल असं म्हणतो. संगणकांच्या भाषेमध्ये प्रत्येक ठिपका, संगणकाला आपल्याला माहीत असेल 2च शब्द कळतात किंवा 2च अक्षरं कळतात, 0 आणि 1. तर संगणक काय करतो, जिथे ठिपका नसेल म्हणजे पांढरा रंग थोडक्यात, त्या ठिकाणी तो म्हणतो 0 आणि जिथे ठिपक्याची किंमत गडद असेल, काळा काहीतरी ठिपका, त्या ठिकाणी तो म्हणतो 1. मग कॅमेरासुद्धा काम कसं करतात, तर जेव्हा कॅमेरामधनं आपण दृश्य टिपतो तर कॅमेरा काय करतो, चित्राला असं ठिपक्यांमध्ये विभागून टाकतो आणि जिथे काही दिसत नसेल तिथे 0 लिहितो, काही दिसत असेल त्या ठिकाणी 1 लिहितो. म्हणजे आपल्याला दिसतं ते चित्र दिसतं, पण संगणकाला जे दिसतं ते म्हणजे 01, 01, 01 एवढेच ठिपके दिसतात त्या चित्रासाठी. असे ठिपके जितके जास्त असतील तितकं ते चित्र जास्त उत्कृष्ट असेल. कारण एखादं चित्र समजा आपण 20च ठिपक्यांमध्ये बघितलं आणि त्याच्याऐवजी 1,00,000 किंवा 10,00,000 ठिपक्यांमध्ये बघितलं तर त्या चित्रामधले फायनर पॉईंट्स, बारकावे आपल्याला जास्त चांगले दिसतील.
आता AI ला जेव्हा आपण चित्र दाखवतो तेव्हा आपण हेच करतो, म्हणजे AI ला आपण हे ठिपके दाखवतो आणि मग त्याला म्हणतो की या ठिपक्यांच्या आधारे आता तू ओळख या चित्रामध्ये काय आहे. मग आता समजा आपण AI ला अशी मांजरांची, ते उदाहरण आपण मगाशी घेतलं, मांजरांची समजा 1000 चित्र दाखवली आणि दरवेळेला त्याला सांगितलं की असे ठिपके असतील तर याचा अर्थ मांजर, असे ठिपके असतील तर याचा अर्थ कुत्रा, असे ठिपके असतील तर याचा अर्थ काहीतरी तिसरा प्राणी, असे आपण त्याला भरपूर पॅटर्न्स त्याला म्हणतात चित्रांचे दिले, खूप चित्र दाखवली आणि ते चित्रात नेमकं काय आहे हे सांगितलं. तर AI ला सुद्धा जसं मानवी मेंदूला कळतं की हे दृश्य आणि मांजर या शब्दांचं काहीतरी नातं आहे, तसं हे ठिपके म्हणजे मांजर किंवा हे ठिपके म्हणजे कुत्रा हे AI ला कळत जातं. तर जेव्हा आपण म्हणतो की AI चित्र ओळखतं, तर AI चित्र ओळखतं म्हणजे काय, तर AI त्या चित्रातले ठिपके बघतं, असे ठिपके आधी कोणाचे होते याच्याशी ते जोडून बघतं, पॅटर्न मॅचिंग, आणि त्याला कळतं की उदाहरणार्थ या चित्रामध्ये मांजर आहे किंवा कुत्रा आहे. तर अशा प्रकारे चित्र ओळखण्याची AIची क्षमता ही जेमतेम 25% होती त्या काळात 2008च्या सुमाराला. आणि जेफ्री हिंटन आणि त्यांचे 2 जे विद्यार्थी होते, इलिया सुत्स्कीवर आणि दुसरा एक ॲलेक्स क्रिझेस्की नावाचा होता, तर या तिघांनी मिळून जी यंत्रणा निर्माण केली त्यामुळे क्षणार्धात अक्षरशः AIनी चित्र ओळखण्याची क्षमता ही 25% थेट 30% गेली. आणि त्यावेळेला लोक अक्षरशः 1% 1% अचूकता वाढवण्यासाठी झगडायचे, व्हायचंच नाही, खूप प्रयत्न करून AI काही विकसित होत नव्हती. पण यांनी जेव्हा हे यश मिळवलं म्हणजे ती जी यंत्रणा होती ती यंत्रणा मानवी मेंदूंमधल्या मगाशी जे न्यूरॉन्स सांगितले मी त्या धर्तीवर काम करत होती आणि त्यामुळे AIमध्ये कमालीचा बदल झाला. आणि लोक पहिल्यांदा म्हणायला लागले की AI समजा आपल्याला विकसित करायचं असेल तर हे मानवी मेंदूच्या आधारेच जे तंत्रज्ञान विकसित केलं जातंय त्यावरच ते चालू शकेल. आणि या यंत्रणेला AIच्या भाषेमध्ये न्यूरल नेटवर्क असं म्हणतात किंवा त्याला दुसरा जो शब्द आलेला आहे त्याला डीप लर्निंग असं म्हणतात. काही वेळेला आपण हे शब्द ऐकतो तर नेमका आपल्याला त्याचा अर्थ लागत नाही. तर डीप लर्निंग म्हणजे काय, तर जसं माणूस 1000 वेळेला एखादं चित्र बघून, माणसाला कदाचित 1000 वेळा लागणार नाही, 10 वेळेला एखादं चित्र बघून मांजर वेगवेगळ्या प्रकारची मांजरं बघून ते मांजर हे माणसाच्या मेंदूत खोल ठसतं, डीप लर्निंग. तसंच AIच्या सुद्धा स्मृतीमध्ये हे साठवलं जातं आणि म्हणून त्याला डीप लर्निंग असं म्हणतात. आता हिंटन आणि त्यांचे विद्यार्थी यांनी जेव्हा हे करून दाखवलं त्यावेळेला एक खूप गमतीशीर घटना घडली. म्हणजे त्यावेळेला AI विषयी खूप नैराश्य होतं, AI बद्दल लोक काही फार चांगलं बोलत नव्हते. पण आता अचानकपणे AI मध्ये काय ताकद आहे हे खास करून त्या क्षेत्रातल्या लोकांच्या लक्षात आलं आणि हिंटन आणि त्यांचे विद्यार्थी यांनी त्याच्याविषयी एक छोटासा शोध निबंध लिहिला. आता तो शोध निबंध लिहून हिंटन यांनी आपल्यासाठी काम करावं यासाठी कुठल्या कंपन्या बाजारात याव्यात, तर त्या कंपन्या म्हणजे गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, म्हणजे या एकूणच संगणक क्षेत्रामध्ये ज्या सगळ्यात दादा कंपन्या मानल्या जातात या कंपन्या यांच्या मागे लागल्या की तुम्ही आमच्यासाठी आता काम करा. कारण त्यांच्या लक्षात आलं की AIचं तंत्रज्ञान हे आता खरोखरच एक मोठी झेप घेणार आहे आणि आत्तापर्यंत फक्त लोक त्याच्याविषयी बोलतात पण आता हे प्रत्यक्षात अवतरणार आहे. तर हिंटननी काय केलं, हिंटन हे अतिशय विलक्षण बुद्धिमान वगैरे तर आहेतच पण ते थोडेसे असे मजेशीर पण आहेत. तर त्यांनी काय केलं, ते म्हणाले की तुम्ही सगळ्या कंपन्या बोली लावा आम्हाला आमची कंपनी विकत घेण्यासाठी. कंपनी म्हणजे त्यांच्याकडे खरं काही नव्हतंच, तो एक शोधनिबंध होता, पण तो विकत घेण्यासाठी तुम्ही बोली लावा. ती बोली कशी लावायची, तर त्याच्यासाठी दरवेळेला $1 मिलियन म्हणजे $10 लाख ती बोली वाढवत जायची. आणि या कंपन्या कुठल्या होत्या तर मायक्रोसॉफ्ट, गुगल, त्यानंतर फेसबुक आणि चीनी कंपनी होती एक बैडू नावाची. तर या सगळ्या कंपन्या त्या रिंगणामध्ये उतरल्या हिंटन यांचं तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी. हिंटननी अट अशी घातली होती की दरवेळेला बोली तुम्ही $1 मिलियन वाढवायची. तर पहिली बोली लागली 1 मिलियन, मग 2 मिलियन, असं वाढत 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 ते गेलं. काही काळानंतर एक अशी शक्यता निर्माण झाली कारण काही कंपन्या यातनं बाहेर पडल्या. मायक्रोसॉफ्ट उदाहरणार्थ म्हणाले आम्हाला काही हे आता परवडण्यासारखं वाटत नाही म्हणून ते बाहेर पडले. फेसबुक काही काळानंतर बाहेर पडली, मग पुन्हा आत आली. पण एक क्षण असा आला जेव्हा हिंटनना वाटलं की कदाचित आपले हे सगळं आपलं जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान चीनी कंपनीच्या हाती लागू शकतं. कारण ती बैडू कंपनी काही केलं तरी हार मानायला तयार नव्हती
आणि त्यावेळेला हिंटननी ठरवलं की आपण हे जे आपली कंपनी विकण्यासाठीचं हे जे आपण चालवलेलं आहे साखळी, तर ते आपण तोडायची. आणि त्यांनी 43 मिलियन डॉलर्स या आकड्याच्या वेळेला ठरवलं की ही कंपनी आपण आता गुगलला विकायची. आणि गुगलकडे हिंटन यांचं तंत्रज्ञान आलं. आणि त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये, म्हणजे हे झालं 2009 मध्ये, 2009 ते 2025 या काळामध्ये AI जी झेप घेतलेली आहे हिंटन यांच्या मूळ संकल्पनेवर आधारित, त्याला तोड नाही आहे. आणि म्हणूनच हिंटनना गेल्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळालं. तर याचा सारांश काय आहे, तर आता AIला हळूहळू चित्र ओळखायला यायला लागली होती. AIला साधारणपणे माणूस जसा विचार करतो त्याप्रमाणे विचार करण्याची म्हणजेच काय, माणसाच्या मेंदूमध्ये जसे न्यूरॉन्स असतात तसे कृत्रिम न्यूरॉन्स सॉफ्टवेअरमध्ये लिहायचे आणि त्याद्वारे AIला शिकवायचं, असं काम हळूहळू पुढे चाललेलं होतं. पण या सगळ्यामधली एक अतिशय मोठी अडचण, आणि जी अडचण सुटल्यामुळे खरं म्हणजे आता AI इतकं विकसित झालेलं आहे, त्याला म्हणतात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP. तर सर्वसाधारणपणे 2 प्रकारच्या भाषा या संगणकाच्या संदर्भात वापरल्या जातात. एक म्हणजे आपली मानवी भाषा, नैसर्गिक भाषा. आता उदाहरणार्थ आपली मराठी ही विकसित कशी झाली, तर आता याचे बरेच इतिहासकारांनी संशोधन केलेलं आहे, याचे काही पुरावे आहेत. पण असं थोडीच झालेलं आहे की कोणीतरी एक माणूस बसला आणि तो म्हणाला की हे असे असे नियम आहेत आणि आजपासून हे नियम वापरून मराठी नावाची भाषा आपण बोलणार आहोत, असं झालेलं नाही आहे. कदाचित कोणीतरी काहीतरी थोडे नियम तयार केलेले असावेत. मग हळूहळू लोक ती बोलायला लागले. मग जसं बोलायला लागले तसा आपोआप ती भाषा विकसित होत गेली, आणखीन काहीतरी त्याच्यात भर पडत गेली, ती लोकांनी स्वीकारली. म्हणजेच काय, मानवी भाषा या नैसर्गिक भाषा असतात. त्याच्यासाठी नियम तुम्हाला सुरुवातीपासून बनवावे लागत नाहीत. थोडेसे जुजबी नियम असतात, पण हळूहळू ती प्रवाही बनत जाते, हळूहळू ती विकसित होत जाते. आणि म्हणून या भाषांना आपण नॅचरल लँग्वेज किंवा नैसर्गिक भाषा असं म्हणतो. संगणकांना मानवी भाषा कळत नव्हत्या आत्तापर्यंत. संगणकांना कुठल्या भाषा कळतात, तर आपण या काही कम्प्युटर लँग्वेजेसची नावं ऐकलेली असतील. C++, पायथन, जावा. या भाषांमधले नियम हे अतिशय काटेकोर असतात. म्हणजे उदाहरणार्थ अगदी सोपं, कोणालाही कळेल असं उदाहरण, की समजा आपल्याला B आणि C अशा 2 मध्ये आपण काहीतरी किमती ठेवल्यात. B ची किंमत समजा 5 आहे, C ची किंमत 10 आहे, आणि या 2ची बेरीज कर असं आपल्याला संगणकाला सांगायचं. तर आपण कुठल्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये ही सूचना कशी लिहू शकतो, तर आपल्याला ही सूचना अशीच लिहावी लागते, मी आत्ता सांगतोय तशी. A इज इक्वल टू B प्लस C. आपण B प्लस C इक्वल टू A असं लिहू शकत नाही. आपण B प्लस C इक्वल टू A असं लिहिलं तर तो लगेच आपल्याला सांगतो एरर, मला कळत नाही तुला काय म्हणायचं आहे. पण समजा आपण हे माणसाला सांगितलं की अ आणि ब ची बेरीज क मध्ये कर, किंवा क मध्ये अ आणि ब ची बेरीज कर, दोन्ही माणसाला समजतं. म्हणजेच काय, माणसाची भाषा ही नैसर्गिक आहे. माणसाला ही भाषा पटकन कुठलीही, म्हणजे आपण उलटं पालटं काही केलं तरी त्याचा अर्थ लागतो पटकन, पण संगणकाला तो लागू शकत नाही. म्हणजेच काय, संगणकाची भाषा ही नॅचरल नसते. संगणकाची भाषा ही आर्टिफिशियल किंवा कृत्रिम असते. आपणच ती भाषा तयार केलेली आहे. जावा काय, C++, आपणच ते नियम आखलेले आहेत. आणि म्हणून संगणक आपल्याला सांगतो की त्या भाषेमध्येच तू तुझं प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर लिही, आणि थोडे जरी तू नियम त्याचे पाळले नाहीस तर लगेच एरर, म्हणून तो मोकळा होतो. मग आता AI मधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आव्हान होतं ते म्हणजे AIला माणसाची अशी लवचिक भाषा कशी कळणार. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा आपण संगणकाला एक सूचना दिली, बुक अ हॉटेल इन बॉस्टन. आता वर करणी हे वाक्य अगदी सोपं वाटतं, बुक अ हॉटेल इन बॉस्टन. याच्यामध्ये काय एवढं अवघड आहे. संगणकाच्या दृष्टीने आता विचार करा. पहिला शब्द बुक. आता बुक म्हणजे पुस्तक का बुक म्हणजे रिझर्व, याचे अनेक फाटे फुटू शकतात. दुसरी गोष्ट, बुक अ हॉटेल. हॉटेल म्हणजे आता राहायचं हॉटेल, जेवायचं हॉटेल, याचे अनेक उपप्रश्न निर्माण होऊ शकतात. इन बॉस्टन, अमेरिकेमध्ये बॉस्टन नावाची 8 शहरं आहेत. कुठलं बॉस्टन? म्हणजेच आपल्या दृष्टीने एक साधं सोपं वाक्य आहे, बुक अ हॉटेल इन बॉस्टन. समजा ही सूचना तुम्ही माणसाला दिली, एखादा जुजबी प्रश्न विचारून तो ते बुक करून टाकेल.
ए आयला किंवा ए आयच्या आधी संगणकाला तुम्ही हे सांगितलं, त्याला ही सूचना कशी कळणार? आणि यामुळे मानवी भाषा ही जी अतिशय लवचिक भाषा आहे आणि अनेक त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आणखीन एक उदाहरण सांगतो. अ पर्सन विड्रू मनी फ्रॉम द बँक. दुसरं वाक्य, शी वॉज सिटिंग क्वाइटली नियर द रिव्हर बँक. आता बँक म्हणजे कुठली बँक? पैसे काढायला कोणी नदीकाठी जाईल का दुसरं उदाहरण म्हणजे आरामात कोणीतरी बँकेत जाऊन बसेल? हे आता संगणकाला कसं कळणार? कारण आपल्याला कळतंय बँक म्हणजे काय आणि कुठल्या ठिकाणी कुठली बँक हा अर्थ लावायचा. आता हे पुन्हा संगणकाला कसं कळणार? म्हणजे पुन्हा सारांश असा की माणसाची जी लवचिक भाषा आहे त्या भाषेचा अर्थ नेमका कसा लावायचा आणि संगणकाला ही भाषा नेमकी कशी शिकवायची, हे आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि या संदर्भात मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे, आत्तापर्यंतचे जे भाषा वैज्ञानिक होते त्याच्यामध्ये एक खूप नाव घेतलं जातं, अमेरिकेमधले नॉम चॉम्स्की म्हणून आहेत, जे विचारवंत म्हणूनही ओळखले जातात, पण ते भाषातज्ञ म्हणूनही ओळखले जातात. तर चॉम्स्की यांनी भाषेच्या संदर्भात खूप नियम आखून दिलेले होते की भाषा कशी शिकतो माणूस, आणि म्हणून आपण संगणकाला सुद्धा भाषा कशी शिकवली पाहिजे याविषयी एक तत्त्वज्ञान निर्माण झालं. आणि त्या प्रकाराने जेव्हा ए आयला भाषा शिकवण्याचे प्रयत्न झाले, म्हणजे उदाहरणार्थ त्या भाषेच्या संदर्भात असलेली समजा आपण ग्रामॅटिकल भाग म्हणू, व्याकरणाचा भाग म्हणू, किंवा आपण ज्याला म्हणतो नाम, सर्वनाम, विशेषण, अशा गोष्टी शिकवून झाल्या. काही केल्या संगणकाला ते कळता कळेना आणि त्याचे घोळ हे कायमच राहिले. पुन्हा हिंटन यांनी ज्या प्रकारे भाषा शिकवली पाहिजे, म्हणजे मानवी मेंदू भाषा कशी शिकतो हे संगणकामध्ये आपण बसवलं पाहिजे, हे अट्टहासाने ते सांगत राहिले. आणि जेव्हा त्या आधारे असलेलं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तेव्हा संगणकाला पहिल्यांदा नॅचरल लँग्वेज किंवा माणसाची भाषा ही पहिल्यांदा कळायला लागली. आणि या संदर्भातलं एक क्रांतिकारी संशोधन साधारण 2016-17च्या सुमाराला सुरू झालं आणि त्या 18च्या सुमाराला ते संपलं. ते झालं गुगल कंपनीमध्ये. आणि त्या फक्त तंत्रज्ञानाचं नाव सांगतो, त्या तंत्रज्ञानाला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. आपला इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर नव्हे, संगणकाच्या आतला सॉफ्टवेअरला ट्रान्सफॉर्मर म्हणतात. तर हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि हे ए आय नेमकं शिकतं कसं किंवा ए आय प्रेडिक्ट कसं करतं हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हिंटन काय म्हणत होते की आपण आता हे समजा मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, तर मी जे सांगतोय आणि तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला त्यातनं जे काय आकलन समजा होत असेल, नवीन विषय असेल ज्यांच्यासाठी, त्यांना हे आकलन कसं होतंय, तर तुम्ही काय असं शब्द ऐकून त्याचा अर्थ लावत जात नाहीये. सर्वसाधारणपणे आपण कुठल्याही गोष्टीचा अर्थ कसा लावतो, तर आपण संपूर्ण वाक्य ऐकतो. म्हणजे आपण जरी क्रमाने शब्द ऐकत गेलो असू तरी समजण्याच्या दृष्टीने आपण पूर्ण वाक्य ऐकतो आणि त्या वाक्याचा अर्थ लावतो. आपण काय असं शब्दाचा अर्थ लावत जात नाही. असा विचार करून बघा, कोणी बोलतंय आणि आपण एक एक शब्दाचा अर्थ लावत गेलो, आपल्याला काहीच कळणार नाही, कारण आपण त्या शब्दाचा अर्थ लावण्यात आपला मेंदू इतका खर्ची पडेल की ते वाक्य संपेपर्यंत आपले सगळे, ज्याला आपण कॉन्टेक्स्ट म्हणतो, ती कॉन्टेक्स्ट निघून गेलेली असेल, म्हणजे आपल्याला काही कळणारच नाही. म्हणजेच मानवी मेंदू वाक्यांचा अर्थ कसा लावतो किंवा भाषेचा अर्थ कसा लावतो, तर तो वाक्यांच्या पातळीवर लावतो, शब्दांच्या नव्हे. हे हिंटन यांनी सांगितलं होतं. आणि तशा प्रकारची ए आय यंत्रणा तयार करण्याचं प्रारूप ज्याला आपण म्हणू ते म्हणजे ट्रान्सफॉर्मर. तोपर्यंतचं ए आय कसं बनत होतं, तर शब्दांचा अर्थ लावा, म्हणजे प्रत्येक शब्द घ्या, त्या शब्दाचा अर्थ, पुढच्या शब्दाचा अर्थ, पुढच्या शब्दाचा अर्थ, आणि हे तंत्रज्ञान पूर्णपणे अयशस्वी ठरलं. पण जेव्हा अख्ख्या वाक्यांचा अर्थ लावण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र हे तंत्रज्ञान यशस्वी ठरलं. त्याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. आणि हे तंत्रज्ञान जेव्हा यशस्वी ठरलं त्यांनी क्रांती घडली. आणि आपण ज्याला ChatGPT म्हणतो, ChatGPT अवतरला हा या तंत्रज्ञानामुळेच. या संदर्भातली एक थोडीशी आपण गंमत म्हणू, दुर्दैवी भाग म्हणू, हे सांगितलं पाहिजे की गुगलमध्ये हे तंत्रज्ञान खरं म्हणजे तयार झालं, पण गुगलनी दुर्दैवानी हे तंत्रज्ञान जगासमोर आणलंच नाही. आणि हे अतिशय विचित्र आपल्याला वाटेल की कोणीतरी याचं क्रेडिट घेण्यासाठी किंवा आपलं नाव कमावण्यासाठी किती उत्सुक झालं असतं, पण गुगलनी हे केलं नाही. गुगलने का केलं नाही या संदर्भातली गंमत आणखीन वेगळीच आहे.
तर गुगल आपल्याला माहिती आहे जगामधली सर्च इंजिनच्या बाबतीतली सगळ्यात मोठी कंपनी आहे. म्हणजेच आपल्याला जी माहिती हवी असेल ती आपण गुगलवर जाऊन शोधली की गुगल आपल्याला उत्तर देतं. आता गुगलला अशी भीती वाटली की समजा गुगलला सुद्धा म्हणजे त्यांच्या सर्च इंजिनला सुद्धा वरचढ ठरू शकेल अशा प्रकारचं AI त्यांनी समजा विकसित करून जगासमोर आणलं तर गुगल सर्च कोण वापरणार? मग लोक ते नवीनच तंत्रज्ञान वापरायला लागतील. आणि गुगलचा जवळपास 80% रेव्हेन्यू किंवा उत्पन्न हे सर्च इंजिनमधून येत होतं. त्यामुळे गुगलमधल्या वरिष्ठ लोकांनी या AIला बाहेर आणायला विरोध केला आणि ते म्हणाले की हे ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे तुम्ही तयार केलं आहे तर ते फक्त गुगलमध्ये आपण वापरून बघू, गुगलमधल्या लोकांना वापरू दे. आता गुगलच्या दुर्दैवानी त्यांनी एक गोष्ट काय केली की त्यांनी जरी स्वतःकडे क्रेडिट न घेता हे ट्रान्सफॉर्मर वगैरे आत त्यांच्या कंपनीमध्ये वापरायला सुरुवात केली तरी आम्ही असं तयार केलेलं आहे एवढंच फक्त जगाला सांगितलं आणि ते कसं चालतं हे त्यांनी प्रकाशित करून टाकलं. पण गुगलच्या वतीने त्यांनी ते प्रकाशित केलं नाही, नुसतंच आम्ही विकसित केलेलं आहे असं म्हणून त्यांनी ते जगासमोर आणलं. याचा फायदा उठवला एका कंपनीने, तिचं नाव OpenAI, आणि ज्यांनी ChatGPT विकसित केलं. तर त्यांनी हे गुगलनी विकसित केलेलं तंत्रज्ञान घेतलं, काहीही न सांगता सावकाशपणे त्यांचं काम त्याच्यावर चालू होतं आणि 2022च्या नोव्हेंबर महिन्यात अचानकपणे एक ट्विटरवर ट्वीट आली, एक संदेश आला की वी आर लॉन्चिंग समथिंग कॉल्ड ChatGPT. सुरुवातीला लोकांना वाटलं हे काय, काही अनेक गोष्टी अशा लॉन्च होतात तशा झाल्या. तर सुरुवातीला 10,000 लोकांनी ते डाउनलोड केलं, किंवा डाउनलोड केलं म्हणण्यापेक्षा ते वापरून बघितलं. आणि ते वापरून बघितल्यानंतर लोक अवाक झाले, कारण आत्तापर्यंत कसं असायचं की आपण समजा संगणकाला काही प्रश्न विचारला तर तो एक तर त्याला नीट कळायचा नाही, किंवा त्याला तो कळाला तर त्यांनी दिलेलं उत्तर आपल्याला कळायचं नाही. म्हणजेच आपली भाषा त्याला कळत नव्हती, त्याची भाषा आपल्याला कळत नव्हती. आणि आता ChatGPTमध्ये जणू काही एखादा माणूस आपल्याला उत्तर देतोय अशा प्रकारची सहजता त्यात होती. म्हणजे आता आपलं बोलण्यात सुद्धा होतं, कधी कधी आपण बोलता बोलता एखादा शब्द वगळून टाकतो आणि तरी तो समोरच्या माणसाला कळतो, कारण त्या माणसाला कॉन्टेक्स्ट माहीत असते. तसं आता ChatGPTला कळायला लागलं होतं. म्हणजे जणू काही बोलता बोलता तुम्ही एखादा शब्द गाळावात, वाक्याची तुम्ही तोडफोड करावीत, उलटसुलट, कुठेतरी एकीकडेच नाम, दुसरीकडे विशेषण, तिसरीकडे क्रियापद, आणि तरीही त्याला ते कळावं, ही कमाल होती. कारण आत्तापर्यंत हे अशक्य वाटायचं लोकांना, कारण एक एक शब्द फक्त प्रोसेस व्हायचा, एक एक शब्द फक्त यायला कळायचा. आता वाक्याच्या वाक्य कळत होती, त्यातलं तुम्ही गाळलं, चुकीचं काही भरलं तरी तो त्याचा अर्थ लावू शकत होता. आणि मग यायला लोकांना वाटायला लागलं की खरोखरच तिथे एक माणूस बसवलाय का काय जो या सगळ्यांची उत्तर देतोय. तर सुरुवातीला 10,000, त्यानंतर लाख, 10 लाख लोक ChatGPT वापरायला लागले साधारण पुढच्या 2-3 दिवसात. आणि त्यानंतर जगभरात जी लाट ChatGPTने निर्माण केली आणि लोकांना थक्क करून सोडलं की AI नावाचं जे तंत्रज्ञान आहे तर ते माणसासारखंच काम करतंय, आणि काही वेळेला तर माणसापेक्षा जास्त काम करतंय, जास्त वेगाने काम करतंय. असं म्हटल्यानंतर ChatGPT सारखी धडाधड एकामागोमाग एक टूल्स निघत गेली. गुगलच्या लक्षात आपली चूक अर्थातच आली. मग गुगलनी घाईघाईनी आपलं स्वतःचंच तंत्रज्ञान जे होतं ते पुन्हा रिपॅकेज आपण ज्याला म्हणतो ते केलं आणि बाजारात आणलं. त्याला गुगलनी बार्ड नावाचं नाव ठेवलं, पण ते खूप अयशस्वी ठरलं म्हणून गुगलने ते मागे घेतलं आणि त्याच्याऐवजी गुगलनी त्याला आता जेमिनाय असं नाव दिलं, आणि जे आता लोकप्रिय झालेलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीनी सुरुवातीला या OpenAI म्हणजे ज्यांनी ChatGPT आणलं त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेली होती. आणि मायक्रोसॉफ्टला अर्थातच जेव्हा ChatGPT बाहेर आलं त्यावेळेला मायक्रोसॉफ्टच्या आशा खूप अशा जागृत झाल्या की आता हे ChatGPT आलं आहे, AI खूप पुढे चाललेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा खूप फायदा मिळेल असं मायक्रोसॉफ्टला वाटलं. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने स्वतःचं अशा प्रकारे ChatGPT सारखं काही बाहेर आणलं नाही. पण एकूण काय, जगभरातल्या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या या AIच्या विश्वात हळूहळू उतरायला लागल्या. आता या संदर्भात एक मोठी घटना म्हणजे जेफ्री हिंटन ज्यांनी हे सगळं सुरुवातीला तयार केलं तर ते त्यावेळेला गुगलमध्ये काम करत होते सल्लागार म्हणून. आणि हिंटनच्या लक्षात एक गोष्ट आली आणि ती त्यांनी जाहीरपणे सांगितलेली सुद्धा आहे. त्यांना आता भीती वाटायला लागली की हे AIचं तंत्रज्ञान इतकं विकसित होतंय की काही दिवसांनंतर, काही वर्षांनंतर एक क्षण कदाचित असा येऊ शकेल ज्या वेळेला हे AIचं तंत्रज्ञान माणसाला भारी पडेल. खूप
पूर्वीपासून या संदर्भात एक शब्द वापरला जातो, त्याला म्हणतात सिंग्युलॅरिटी. सिंग्युलॅरिटी म्हणजे काय, तर माणसापेक्षा AI हा जास्त क्षमतेचा ठरेल असा जेव्हा क्षण येईल त्या क्षणाला सिंग्युलॅरिटीचा क्षण असं म्हणतात. म्हणजे अगदी स्टीफन हॉकिंग या प्रसिद्ध शास्त्रज्ञापासून अनेक जणांनी याविषयी भाष्य केलेलं आहे. स्वतः हॉकिंगसुद्धा म्हणाले होते, ते आता अर्थातच नाही आहेत, पण हॉकिंग स्वतः म्हणून गेलेले आहेत की सिंग्युलॅरिटीचा क्षण कधीतरी येईल. आणि आता हिंटनसुद्धा म्हणायला लागले की हा सिंग्युलॅरिटीचा क्षण येईल आणि जेव्हा तो येईल त्यावेळेला तो महाभयानक असेल. म्हणजे थोडक्यात AI हे माणसाला कंट्रोल करेल किंवा AI हे माणसाला नियंत्रित करेल असा क्षण आला तर त्यावेळेला नेमकं काय होईल हे आपण आज त्याची कल्पना करू शकत नाही. आणि यामधली भीषणता काहीही असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता ज्याला आपण अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब कुठल्याही देशावर टाकण्याची यंत्रणा म्हणतो, तर त्याच्यासाठी न्यूक्लिअर कोड्स म्हणून असतात. म्हणजे न्यूक्लिअर कोड्स म्हणजे काय, तर देशाचे फक्त त्या वेळचे जे वरिष्ठ देशाचा कारभार बघत असतील. म्हणजे समजा अमेरिकेत म्हटलं तर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, लष्कर प्रमुख, आणखीन कोणीतरी विरोधी पक्षाचा नेता किंवा असे 3-4 जे प्रमुख लोक असतील त्यांच्याकडे त्याच्यासाठीचे कोड्स असतात आणि हे कोड एंटर केल्याशिवाय ती प्रणाली चालू होऊ शकत नाही. म्हणजेच एका माणसाच्या हातात ती नसावी, विकेंद्री असावी असं त्यामागचं धोरण असतं. आता समजा ही सगळी यंत्रणा पण AI कडे आहे आणि AIनी समजा असं एका क्षणी ठरवलं की माणसाचं भलं बुरं, कारण त्याला माणूस म्हणजे काय हेच माहीत नाही अर्थातच, ते सगळं यांत्रिक आहे. आणि AIनी ठरवलं की आता आपण अणुबॉम्ब टाकायचा, कारण माणसाची शेवटी किती नाही म्हटलं तरी आपण ज्याला म्हणून सारासार विवेकबुद्धी असते. कितीही एखादा माणूस विचित्र असेल आणि त्या माणसाच्या डोक्यात भयंकर संताप असेल तरीही दुसऱ्या कुठल्या देशावर अणुबॉम्ब टाकताना कुठलाही माणूस 100 वेळेला विचार करेल. पण AIच्या बाबतीत हे घडू शकेल का? कारण त्यातनं दुसरा प्रश्न निर्माण झाला की AIला भावना असतात का? आणि आता याचं विवेचन आपण कसं करायचं, तर जेफ्री हिंटन यांनी पुन्हा त्याचं विवेचन खूप सुंदर केलेलं आहे की भावना म्हणजे नेमकी काय. आपण ज्याला म्हणतो भावना, तरी भावना म्हणजे नेमकं काय असतं. तर हिंटन म्हणतात, उदाहरणार्थ मगाशी जे आपण उदाहरण घेतलं की रस्त्यात आपण उभे आहोत आणि वेगाने एक गाडी येते आपल्या दिशेने, तर आपल्या मनात भावना निर्माण होते. ही भावना म्हणजे काय, तर भीती. आता ही भीती म्हणजे काय असतं, तर आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्सची काहीतरी ॲक्शन. म्हणजे शेवटी पुन्हा ते मेकॅनिकल किंवा यांत्रिक प्रकारचीच घटना आहे. आपण त्याला अगदी भावना बिवना म्हणतो, पण शेवटी अगदी शेवटच्या पातळीवर आपण गेलो, म्हणजे ज्या गोष्टीमुळे ती भावना नियंत्रित होते किंवा त्या भावनेसाठी कार्य केलं जातं ते कसं असतं, तर ते न्यूरॉन्सच्या पातळीवर होतं. मग जर का हे न्यूरॉन्सच्या पातळीवर माणसाच्या मेंदूत होत असेल तर AI ते बसवणं काय अशक्य आहे, असा हिंटन यांचा सवाल आहे. म्हणजेच माणसाला जशा भावना असतात तशा भावना यंत्रालाही असू शकतात असं ते ठामपणे म्हणतात. कारण भावना या गोष्टीचाच उलगडा त्यांनी असा केलेला आहे की भावना म्हणजे आपण उगीच म्हणजे खास करून दुःख, आनंद वगैरे या भावनांना आपण खूप जास्त महत्त्व देतो असं ते म्हणतात. पण या भावना म्हणजे शेवटी काय असतं, तर आपल्या न्यूरॉन्सचीच कुठली तरी क्रिया असते आणि ही क्रिया जर का AI पण होऊ शकत असेल तर AIला भावना असू शकतात. आणि त्या क्षणी समजा AIची भावना असेल की आता अणुबॉम्ब टाकायचा आहे तर AI अणुबॉम्ब टाकेल सुद्धा. अशा प्रकारची भीती सगळी हिंटन यांच्या मनात निर्माण व्हायला लागली आणि त्यामुळे त्यांनी गुगल कंपनीचा राजीनामा दिला आणि त्यांनी हे जाहीरपणे सांगितलं की आता AI अशा पातळीवर येऊन पोहोचलेलं आहे की जर का हे यापुढे नियंत्रित केलं गेलं नाही तर यातून काहीही घडू शकतं भविष्यामध्ये. आणि आता हे कसं घडू शकतं, तर आता उदाहरणार्थ ChatGPT मध्ये समजा आपण गेलो आणि ChatGPTला आपण प्रश्न विचारला, हाऊ टू मेक अ बॉम्ब, म्हणजे मला बॉम्ब तयार करायचा आहे तर तुम्ही तो कसा तयार करणार. आता लोकांनी असे सुरुवातीला काही प्रयत्न करून बघितले आणि त्यांना उत्तरंसुद्धा मिळायला लागली. अमेरिकेमध्ये अलीकडे ही घटना घडली होती आणि त्यामुळे खूप खळबळ माजली. एका माणसाने ChatGPTला विचारलं की मी आत्महत्या कशी करावी आणि ChatGPTने त्याचं उत्तर दिलं आणि त्या माणसाने खरोखर आत्महत्या केली. आणि त्यानंतर त्याच्या आई वडील वगैरे अर्थातच त्यांनी विलक्षण दुःख व्यक्त केलं. मग ते खूप प्रकरण तापलं आणि ChatGPTची निर्माती कंपनी जी आहे OpenAI, त्या OpenAIचे निर्माते सॅम ऑल्टमन त्यांनी जाहीर विधान केलं की मी खूप चिंतेत आहे AIमुळे. त्यांनीच हे सगळं निर्माण केलेलं आहे.
आणि जेफ्री हिंटन ज्यांनी या AI चा पाया मुळात घातला ते सुद्धा चिंतेत आहेत. मग यासाठी यावर उत्तर काय, तर मग या AIच्या सगळ्या ज्या प्रणाल्या चालवणाऱ्या कंपन्या आहेत, उदाहरणार्थ ChatGPT वगैरेमध्ये काय करायचं, तर अशा प्रकारचे प्रश्न समजा आले तर त्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ नयेत यासाठी त्याच्यामध्ये आता यंत्रणा बसवल्या जातात. पण लोक खूप हुशारी करतात. म्हणजे एखादा माणूस म्हणतो की ChatGPTला, म्हणजे जसं तो माणूस असल्यासारखा त्याच्याशी बोलतो, तो म्हणतो की बॉम्ब वगैरे खूप धोकादायक असतं नाही. मग ChatGPT म्हणतो येस इट्स व्हेरी डेंजरस वगैरे. मग हा म्हणतो की कोणीही बॉम्ब तयार करू नये. ChatGPT म्हणतो हो बरोबर आहे. मग हा माणूस म्हणतो की तरीही समजा एखाद्या माणसाने ठरवलंच की बॉम्ब तयार करायचा, तर त्यांनी तो करू नये यासाठी मी काय करू शकतो. थोडक्यात बॉम्ब कसा तयार करायचा हे तुम्हाला सांग पुन्हा. तर वेगवेगळ्या मार्गांनी या यंत्रणांकडून किंवा या प्रणाल्यांकडून या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची असा आता लोक विचार करून त्यांच्याकडून ही उत्तरं मिळवायचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं आता आपण नियंत्रित कसं ठेवणार हा मोठा प्रश्न आहे. कारण अशा किती प्रकारच्या रिस्ट्रिक्शन्स तुम्ही टाकणार. आता कोणीतरी म्हणेल की उदाहरणार्थ बॉम्ब नावाचा शब्द आला तर यांनी उत्तरच देऊ नये. पण आता हे बरोबर आहे का. म्हणजे उदाहरणार्थ एखादा संशोधक हा हिस्ट्री ऑफ बॉम्बिंग नावाच्या विषयावर संशोधन करतोय, आता त्यालाही तो म्हणेल नो नो आय विल नॉट गिव्ह यू अन आन्सर. म्हणजे असे शब्द बॅन करणं हाही त्याच्यावरचं हे उत्तर नाही आहे. मग हे सगळं करायचं या सगळ्या चिंतांनी हे लोक आता ग्रासून गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, ChatGPT वगैरे कसं चालतं हे लोकांना माहीत नसतं. म्हणजे ChatGPT कसं चालतं म्हणजे थोडक्यात काय, तर ChatGPTमध्ये आता ChatGPT तयार कसं केलं गेलं उदाहरणार्थ, तर ChatGPT जेव्हा तयार केलं जातं किंवा असे सगळे सॉफ्टवेअर्स तयार केली जातात तर त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर माहिती पुरवली जाते. माहिती म्हणजे काय, तर अख्खाच्या अख्खा विकिपीडिया आपल्याला माहीत असेल, विकिपीडियावर लाखो वेगवेगळ्या विषयांवरचे लेख असतात. हे सगळे लेख डाउनलोड करून आपण त्याला सांगितलं की हे वाच आणि यातून तू आता थोडक्यात वाक्यांचा एकमेकांशी परस्पर संबंध काय असतो, शब्दांचा एकमेकांशी परस्पर संबंध काय असतो हे तुझं तू शोध, असं थोडक्यात केलं जातं जेव्हा ChatGPT वगैरे तयार केलं जातं तेव्हा. मग आता लोक काय म्हणतात की अशा प्रकारे तुम्ही ChatGPT तयार केलं, मग त्याच्यामध्ये नेमकं काय भरलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांना तुम्ही खुलं का करून देत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला माझ्या कंपनीसाठी ChatGPT सारखं काहीतरी बनवायचं आहे, तर ते मी बेस म्हणून घेईन आणि माझी स्वतःची त्याच्यात भर टाकेन. मग आता याच्याविषयी हिंटन म्हणतात की हे कृपया तुम्ही करू नका. याचं कारण असं की त्याच्यामध्ये एवढं ज्ञान आता भरलेलं आहे आणि हे ज्ञान कुणाच्या हातात लागेल हे आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळे अशा कंपन्यांनी त्यांची ही ज्ञान संपदा जी काय आहे ती स्वतःपुरतीच ठेवावी आणि पब्लिक किंवा जाहीर करू नये असं आग्रही मत काही जण मांडतात. आता याला विरोध करणारे काही लोक आहेत. म्हणजे हिंटनना विरोध करणारे एक जे आहेत तर ते म्हणतात की नाही नाही एवढं काही फार हे गंभीरतेने घेण्यासारखं नाही आहे आणि त्याविषयी काळजी करण्यासारखं नाही आहे. मग त्याच्यावर हिंटनचा दुसरा मुद्दा असा आहे की ठीक आहे, हे बॉम्बिंग, आत्महत्या आणि हे सगळे खूप गंभीर प्रश्न आहेत. समजा आपण ते क्षणभर विसरलो, AIचा माणसाच्या रोजगारांवर काय परिणाम होणार आहे. आणि हा प्रश्न माझ्या दृष्टीने पुन्हा इतका महाभयंकर आहे कारण AI आता जवळपास काही करू शकत नाही असं राहिलेलं नाही. आज म्हणजे मी आपल्यापैकी काही लोकांशी बोलत होतो तेव्हा यातली काही उदाहरणं आम्ही चर्चेत घेतली होती. 1-2 उदाहरणं सांगतो. आता आपण आणि त्या क्षेत्रातले लोक इथे असतील तर तुम्ही असं समजू नका की मलाच माझ्याच क्षेत्राला का निवडलं, हे सगळीकडे लागू आहे. मी सुरुवात माझ्या क्षेत्रापासून करतो म्हणजे मग कुणाला काही म्हणता येणार नाही. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आज AIमध्ये अशी टूल्स उपलब्ध आहेत म्हणजे आता आपल्यापैकी काही जण तरुणी असतील ते कदाचित IT मध्ये असतील, काही जणांची मुलं असतील, परिचयातले कोणी IT मध्ये शिकत असतील, नोकऱ्या करत असतील. IT मध्ये उदाहरणार्थ एक जे खूप मोठं स्किल मानलं जातं ते स्किल म्हणजे प्रोग्रॅमिंगचं असतं. म्हणजे आपण जावा प्रोग्रॅमिंग, C++ प्रोग्रॅमिंग वगैरे अशा प्रोग्रॅमिंगच्या भाषा शिकतो. आता उद्याच्या काळामध्ये हे प्रोग्रॅमिंगचं खरोखर स्किल हे किती उपयोगी राहणार आहे याविषयी खूप शंका व्यक्त केल्या जातात. याचं कारण काय, आज मी AIकडे जाऊन त्याला सांगू शकतो उदाहरणार्थ की मला अमुक प्रकारचं सॉफ्टवेअर लिहून पाहिजे, त्याच्यामध्ये या सोयी असल्या पाहिजेत, त्यासाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेज जावा म्हणून वापर.
आणि हे सगळं करून मला कोड लिहून दे. पुढच्या 1 मिनिटभरात सगळं ॲप्लिकेशन तुमच्याकडे तयार असतं. मग आता जे लोक 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष हे प्रोग्रॅमिंग आणि इतर सगळे विषय शिकतात, डिग्र्या घेतात आणि त्याच्या जोरावर त्यांना नोकऱ्या हव्या असतात, या सगळ्या जॉब्सचं उद्या काय होणार, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि अलीकडचे आकडेसुद्धा सांगतात मोठमोठ्या कंपन्यांमधनं ज्या मोठ्या प्रमाणावर नोकर कपाती होत आहेत, म्हणजे TCS लोकांना TCSनी काढलं, ॲक्सेंचरनी काढलं, अमुक रोज उदाहरणं येतात. ज्या प्रमाणामध्ये फ्रेशर्स घेतले जात होते कॅम्पसमधनं त्या प्रमाणामध्ये प्रचंड घट सातत्याने होताना दिसते. मग म्हणजे आणि याचा थोडासा गमतीचा भाग, दुर्दैवाचा आणि गमतीचा असा की AIचं क्षेत्र निर्माण केलं कोणी, तर IT वाल्यांनी. आणि AIची पहिली कुऱ्हाड कोणावर पडते तर IT वर पडते. म्हणजे ज्यांनी हे निर्माण केलेलं आहे, आमच्यासारखेच लोक, म्हणजे खूप जास्त बुद्धिवान पण त्या क्षेत्रातले, म्हणजे आम्ही थोडक्यात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे AIची निर्मिती करून. आता हे झालं ITच्या बाबतीत. एक उदाहरण मगाशी मी बोलता बोलता सांगितलं होतं आमच्या वैयक्तिक चर्चेमध्ये, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी यासारख्या ज्या शाखा आहेत हैदराबादमध्ये, आणि ही माहिती इंटरनेटवर आहे, तुम्ही ही जरूर बघा. हैदराबादमध्ये आता एक कंपनी अशी निघालेली आहे की जी कंपनी तुमच्या शरीरातनं रक्त न काढता तुमच्या रक्ताचा रिपोर्ट देते. कसा, तर ती फक्त तुमच्या डोळ्याचा स्कॅन घेते. त्याच्यासाठी डोळ्याचे फीचर स्कॅन करण्याचे स्कॅनर त्यांच्याकडे आहे. ते स्कॅन केल्यानंतर त्यांच्याकडची जी AI सिस्टीम आहे ती आपल्या डोळ्याचे फीचर्स आणि इतर कोट्यवधी लोकांच्या डोळ्यांच्या फीचर्सचा डेटाबेस त्यांच्याकडे आहे. तर आपल्या डोळ्यातले पॅटर्न्स जास्तीत जास्त कोणाशी किती प्रमाणात मॅच होतात त्याप्रमाणे ती बघते आणि त्या लोकांची चे ब्लड रिपोर्ट्स काय होते ही माहिती त्यांच्याकडे आहे. आणि त्या आधारे ते आपल्याला सांगते की आपल्या रक्तामध्ये सुद्धा हेच घटक असणार. आणि आपल्याला वाटेल की हे काय आपलं उगीच अंदाज बांधल्यासारखं नाही, हे तपासून बघितलेलं आहे आणि जवळपास 95-96% केसेसमध्ये हे अचूकपणे तसंच्या तसं सापडलेलं आहे. फक्त हे अजून 100% अचूक नसल्यामुळे बाहेर आलेलं नाही आहे किंवा त्या प्रमाणात वापरलं जात नाही. पण पुढच्या 3 ते 5 वर्षात ज्याला आपण पॅथॉलॉजिकल टेस्ट म्हणतो, या पॅथॉलॉजिकल टेस्ट हद्दपार होण्याची दाट शक्यता आहे. माणसाच्या शरीरातनं रक्त काढण्याची गरज नाही. रेडिओलॉजिस्ट काय करतात तर माणसाचा एक्सरे घेतात किंवा CT स्कॅन वगैरे करतात आणि त्याचा अभ्यास करतात की साधारणपणे असं काहीतरी दिसत असेल ते सांगतात की उदाहरणार्थ कॅन्सर पण असू शकतो किंवा एखाद्या गर्भधारणा झालेल्या स्त्रीच्या त्या गर्भामध्ये काहीतरी अडचणी आहेत, बाळाची वाढ नीट होत नाही आहे, पासून ते एक्सरेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा समजा लिव्हरशी संबंधित काहीतरी त्याच्यात दिसतंय. आता AI मध्ये रेडिओलॉजीशी संबंधित अशा गोष्टी आहेत. पुन्हा हेच की समजा आपण AIला कोट्यवधी एक्सरे दाखवले, कोट्यवधी CT स्कॅन दाखवले आणि त्याच्यामध्ये काय होतं हे सांगितलं, याला म्हणतात मशीन लर्निंग, त्याला आपण ट्रेन केलं. त्याच्यानंतर नवीन एक्सरे दाखवल्याबरोबर त्याच्याकडच्या आधीच्या सगळ्या माहितीचे ते जुळून बघतो आणि ताबडतोब सांगतो उदाहरणार्थ की हे असं दिसत असेल तर कॅन्सर, असं दिसत असेल तर अमुक रोग, असं दिसत असेल तर काहीच नाही त्या माणसाला. एवढंच नाही तर जे रेडिओलॉजिस्टला दिसत नाही, जे आपण जे म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी, इथे जे डॉक्टरला दिसत नाही ते AIला दिसतं. म्हणजे डॉक्टरला जे दिसणार नाही ते AI तुम्हाला सांगतो की अशा पॅटर्नचं, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळाच प्रश्न विचारलाय की या माणसाला अमुक हे आहे का, तो म्हणतो हे नाही आहे पण दुसरं काहीतरी आहे. का, कारण त्या पॅटर्नमधनं पुन्हा आधीच्या सगळ्या रेकॉर्ड्समधनं त्याला दिसतं की अमुक काहीतरी असेल तर त्या माणसाला हे असण्याची शक्यता आहे. म्हणूनच एक पुन्हा विधान काल परवाच मी कुठेतरी वाचलं, AIमुळे कॅन्सर संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. कारण जे म्हणजे उशिरा माणसाच्या लक्षात येतं ते समजा तुमच्या डोळ्यांमधनंच याच्यामधनंच ताबडतोब कळत असेल तर त्या चाचण्या करायची, एक्सरे काढायची गरज नाही, CT स्कॅन करण्याचीही गरज नाही, त्याच्या आधीच तुम्हाला ते कळेल की असं काहीतरी होऊ शकतं. वकिलांच्या बाबतीत जे ड्राफ्टिंग वगैरे आपण म्हणतो, आता ड्राफ्टिंग करण्यासाठी माणसं नेमण्याची गरज नाही. AI तुम्हाला हे चुटकीसरशी ड्राफ्टिंग करून देऊ शकतं. काही काळानंतर न्यायाधीशांची गरज नाही खरोखर, कारण साधारणपणे एक बाजू अशी आहे दुसरी बाजू अशी आहे, असं असेल तर काय निकाल दिला पाहिजे हे AI सांगू शकतं तुम्हाला. आणि हे पण सांगतं की
समजा हा निकाल दिला तर माझ्या मते याची अचूकता इतके टक्के आहे, 80% आहे, 85% आहे. आणि मग तो न्यायाधीश कदाचित फक्त ते बघेल आणि आपल्या स्वतःची अर्थातच न्यायाधीशाची जी बुद्धी, अनुभव वगैरे जे असेल त्याच्याशी तो ताडून बघेल आणि सांगेल की एआयने दिलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही आहे. आणि जितक्या जास्त केसेस एआयला अशा कळतील तितकी त्याची अचूकता वाढीला लागेल. हे म्हणजे 2 प्रमुख क्षेत्रांमधलं झालं, डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यवसाय. बँकिंग वगैरेमध्ये तर आपण बघतोच, म्हणजे आता एआयला काय अशक्य नाही, हे म्हणजे काही नाही अशी कुठली गोष्टच नाही की त्याला अशक्य नाही आहे. म्हणजे आपल्या रेग्युलर सर्व्हिसेस सेक्टरमध्ये. जपानमध्ये हे आता सुरू आहे, आपल्याकडे काही वर्षांनी नक्कीच अवतरेल. हॉटेलमध्ये वेटर्सची गरज नाही, कारण सगळं काम रोबोट करू शकतात. हे जपानमध्ये सर्रास होतं सुद्धा, आपल्याकडे ते अजून तितकं रुजलेलं नाही आहे. ज्याला आपण टिपिकल सर्व्हिस सेक्टरचे जॉब्स म्हणतो, रिसेप्शनिस्ट किंवा अकाउंटिंग किंवा क्लेरिकल जॉब्स, डेस्क जॉब्स, कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्स, सेल्स, मार्केटिंग, हे सगळं काम एआय तुम्हाला त्या जो माणूस तुम्ही नेमलेला असेल त्या माणसाच्या कैकपट चांगलं 0 पगार घेऊन आणि त्याच्यापेक्षा 100 पट वेगाने एकही सुट्टी न घेता करून देऊ शकतं. आता लोक असा विचारतात की भारत हा तर श्रमप्रधान देश आहे, भारतामध्ये तर बहुसंख्य लोक अशा प्रकारची कामं करत असतात, त्यांचं काय होईल? आणि हिंटन यांचा हाच प्रश्न आहे की ते म्हणतात हे म्हणजे जणू काही बाटलीतनं बाहेर काढलेला राक्षस आहे आणि आता तो आपल्याला बाटलीत भरता येणं अशक्य आहे. म्हणजे काही लोक असं म्हणतात की सरकार याच्यावर नियंत्रण का नाही आणत? रास्त प्रश्न आहे. सरकार याच्यावर नियंत्रण आणेल कसं? कारण सरकारला जो रेव्हेन्यू किंवा उत्पन्न मिळतं हे कुणाकडनं मिळतं? प्रामुख्याने कंपन्यांच्या टॅक्सेशनमधनं मिळतं. आणि कंपन्या काय बघणार? तर त्यांचा नफा बघणार. कंपन्या थोडीच बघणार की आम्ही मानवतेच्या दृष्टीने दुसऱ्या एका कंपनीला एआय वापरून खूप फायदा होतोय पण आम्ही तोटा सोसून माणसांनाच नेमू आणि ही कामं करून घेऊ. साधं उदाहरण देतो, म्हणजे आज समजा अगदी आपण एआयमय झालेलो नसलो तरी आपण संगणकमय 100% झालेलो आहोत. आजच्या जगामध्ये कुठली कंपनी असं म्हणेल का की नाही मला संगणकावर काम करणारे लोक नको, मला टायपिस्ट पाहिजेत? कारण त्या लोकांना रोजगार कोण देणार? अजूनही काही लोक असतील ज्यांना फक्त टायपिंग येतं, तर त्यांना मला रोजगार द्यायचा आहे, अशी कुठली कंपनी म्हणेल आज? त्याच धर्तीवर जेव्हा एआय येईल तेव्हा कुठली कंपनी म्हणेल की एआयवालं मला नको, जगाच्या तुम्ही मागे पडाल आणि तुम्हाला तुमचा खर्च खूप जास्त वाढेल. तर त्यामुळे असं कुठलंही क्षेत्र नाही आहे. मगाशी पुन्हा बोलताना हा एक विषय निघाला, लेखक. मी स्वतः एक पार्ट टाईम माझा रोल लेखक म्हणून पण आहे. लेखकांची गरज काय असा प्रश्न आहे आता. कारण तुम्ही म्हणाल ते, आणि हे ChatGPTवर जाऊन मराठीमध्ये प्रयोग करून बघा, सांगा अमुक समजा एखादे पुस्तक किंवा एखादी गोष्ट ही मला पु ल देशपांडेंच्या शैलीत लिहून दे. पुढच्या मिनिटाला धडाधड पु ल तुमच्याशी बोलतायत अशा शब्दामध्ये ते येतं. मग आता लेखक काय करणार? अलीकडचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, किशोर कुमारांच्या आवाजामध्ये नवीन सिनेमामधलं गाणं. कसं शक्य आहे? कारण त्याच्याकडे सगळे आवाजाचे नमुने आहेत. किशोर कुमारांचा आवाज म्हणजे नेमका काय याची हजारो गाणी त्याच्याकडे आहेत. तर त्यामुळे ते गाणं, अलीकडचं गाणं ते कसे गायले असते हे त्याला कळू शकतं. नेत्यांनी न केलेली भाषणं येतात, आणि आपल्याकडे तर भरपूर लोकांना भरपूर वेळ असल्यामुळे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधनं फॉरवर्ड करत राहणे कचरा, आणि नाही त्या गोष्टींवर विश्वास ठेवत बसणे, त्याच्यामुळे दंगली बिंगली व्हायला लागतात. म्हणजे कुणी काही विधानसुद्धा केलेलं नसतं पण ते एआयने तयार केलेलं असतं आणि ते फॉरवर्ड करून, म्हणजे याचा परिणाम काय होईल आणि हे कुठवर जाईल? हॉलिवूडमध्ये याविषयी संप झाला मध्यंतरी. म्हणजे तिथले निर्माते, दिग्दर्शक हे एआयकडनंच कथा लिहून घ्यायला लागले. मग लेखक म्हणाले आता आम्ही काय करायचं? आता हा प्रश्न कोण सोडवणार? म्हणजे याविषयी तुम्ही असं म्हणूच शकत नाही की एआयकडनं तुम्ही हे काम करून घेऊ नका. पुस्तक निर्मितीचा जवळपास पूर्ण भाग आता एआय करू शकतं. म्हणजे एआयकडनं तुम्ही पुस्तक लिहून घेऊ शकता, कव्हर तयार करून घेऊ शकता, पुस्तक छापण्याचीच जी काय प्रक्रिया असेल ती पण आता त्याची गरज नाही, कारण एआय ई बुक तयार करून घेऊ शकतं आणि ॲमेझॉनवर टाकू शकतं, आणि काय त्याची विक्री झाली हे पण तुम्हाला सगळं सांगू शकतं. म्हणजे अक्षरशः एखाद्या यंत्राला तुम्ही सूचना द्यावी आणि त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं करावं, असं आता एआयचं काम झालेलं आहे. मग आता यातनं कुठल्या नोकऱ्या वाचल्या, कुठले रोजगार वाचले? तर जेफ्री हिंटन म्हणतात प्लंबर. ज्या लोकांना प्लंबिंग येत असेल ते आत्ता तरी सुरक्षित आहेत पुढची काही वर्ष.
त्यामुळे प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन म्हणजे जे हाताने आपण कामं करतो अशी कामं करणाऱ्यांना खूप मागणी येण्याची शक्यता आहे. कारण अजून तरी, आणि हे AI काही एका टप्प्यावर हे करेल, यात काही वाद नाही, पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत अशा नोकऱ्या सुरक्षित आहेत. म्हणजे यातला थोडासा दैव दुर्विलासाचा भाग असा की जेव्हा नवीन तंत्रज्ञान कुठलंही यायचं, औद्योगिक क्रांतीपासून कुठलंही नवीन, साधारणपणे आपण ज्याला ब्ल्यू कॉलर जॉब्स म्हणतो, ब्ल्यू कॉलर जॉब्स म्हणजे खरोखर राबणारे श्रमिक लोक, त्यांना आधी याचा फटका बसायचा नेहमीच कुठल्याही नवीन क्रांतीचा. AI ही पहिली अशी क्रांती आहे की याचा फटका ब्ल्यू कॉलरवाल्यांना न बसता व्हाईट कॉलरवाल्यांना बसणार आहे, आणि तो बसतोय, आणि तो निश्चितपणे वाढणार आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये तर उदाहरणार्थ सुरक्षित सरकारी नोकऱ्या याच्याच मागे आपण लागलेलो असतो, हे बऱ्याच अंशी खलास होणार आहे. कारण प्लॅनिंग, एक्झिक्युशन या सगळ्या गोष्टी AI अतिशय उत्तमपणे करू शकतं, 10 वेगवेगळ्या प्रकारे करू शकतं. आत्ताच मी एका शिक्षकांशी संबंधित असलेल्या ठिकाणी गेलो होतो, तर तिथे शिक्षकांनी अधिक उत्तमपणे कसं शिकवावं, तर शिक्षक आज समजा मला एखादा विषय शिकवायचा आहे, तर कुठला विषय शिकवायचा आहे त्या विषयाचं नाव घेऊन त्याचं ड्राफ्टिंग, ते तुम्ही आणखीन जास्त इंटरेस्टिंग कसा बनवू शकतो याच्यासाठी मला 2-3 किस्से सांग, मुलांची त्याच्यावर टेस्ट कशी घेऊ शकतो, टेस्ट लिहून दे, ती टेस्ट इव्हॅल्युएट कशी करू ते पण तूच दे, हे सगळं AI कडनं 1 मिनिटात करून घेऊ शकतो. आता मग काही जण म्हणतील शिक्षकांची गरज काय, तर हे असं सगळंच्या सगळं सरसकट होणार नाही. याच्यामध्ये एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा असा आहे, आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे सगळं संपणार, कोणालाच काही नोकऱ्या राहणार नाहीत, हे असं होणार नाही. काय राहील याच्यामधनं, तर AIचा वापर तुम्ही कसा करून घेऊ शकता तुमच्या स्वतःचं काम आणखीन चांगलं करण्यासाठी, हे जो माणूस ओळखेल आणि शिकेल आणि शिकत राहील त्या माणसाला भीती नाही आहे. म्हणजे मगाशी जी उदाहरणं दिली, रेडिओलॉजीमध्ये त्या तज्ज्ञ डॉक्टरनी त्याचा वेळ त्या एक्सरे बघण्यात घालवू नये, पण जे AIला सुद्धा समजू शकत नाही अशा काही गोष्टी असतातच दरवेळेला, किंवा त्याचा सारासार विचार, तो विचार आता त्या माणसाला करावा लागेल. म्हणजेच काय, AI हे त्याला टूल म्हणून वापरावं लागेल. वकील ड्राफ्टिंग वगैरेमध्ये असल्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, पण तुमची केस अधिकाधिक भक्कम कशी करता येईल ते पुन्हा तुम्ही AIला पुन्हा विचारू शकता, पण AIचा वापर करून ते तुम्ही कसं करू शकाल हे तुमचं कौशल्य असेल. सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रॅम लिहिणं हे तुमचं कौशल्य नसेल, मुळात काय प्रोग्रॅम लिहून पाहिजे अचूकपणे, त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, आर्किटेक्चर कसं असलं पाहिजे, हा विचार तुम्ही केला पाहिजे. शिक्षक, मूळ काम तुमचं काय आहे, तर उत्तमरित्या शिकवणं, तर त्याच्यासाठी कल्पकरित्या AI कडनं तुम्ही काय तयार करून घ्याल आणि ते वर्गात कसं वापराल, हे काम करणारा शिक्षक पुढे जाईल. म्हणजेच काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर 100% होईल, याच्यात काही वाद नाही. अनेक रुटीन प्रकारच्या नोकऱ्या जातील, याच्यातही वाद नाही. पण कोण टिकेल, तर जो माणूस AIचा वापर कसा करायचा हे पटकन ओळखेल आणि त्याचा वापर करायला लागेल, तो माणूस पुढे जाईल. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आज डझनावारी टूल्स उपलब्ध आहेत. इंटरनेटवर तुम्ही जाऊन शोधू शकता, ती टूल्स तुम्हाला मिळू शकतात, तुमच्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर करू शकता. तर हे शिकणं आणि त्याचा वापर करणं हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. या संदर्भात मला एक उल्लेख करावा असा वाटतो, म्हणजे हे कदाचित नाव तुम्ही ऐकलं असेल, चार्ली मंगर नावाचे एक गृहस्थ होते. चार्ली मंगरचं नाव दुर्दैवाने बऱ्याच लोकांना माहीत नसतं, पण लोकांना वॉरन बफेटचं नाव माहीत असतं. तर वॉरन बफेट हे जगामधल्या अतिशय प्रसिद्ध लोकांपैकी एक, फक्त शेअर्समध्ये गुंतवणूक करून अब्जाधीश झालेले गृहस्थ. वॉरन बफेट हे अब्जाधीश झाले याचं मला खरं म्हणजे फार कौतुक वाटत नाही, पण मला त्यांचं कौतुक वेगळ्या गोष्टीसाठी वाटतं की वॉरन बफेटनी आत्तापर्यंत शेकडो पुस्तकं वाचलेली आहेत, अफाट ज्ञान गोळा केलेलं आहे आणि विविध विषयांवरचं, आणि कुठल्याही विषयावर तुम्ही त्यांना विचारा, त्यांना भरपूर त्या विषयाची माहिती असते, अतिशय सखोल माहिती असते. आता वॉरन बफेट अतिशय बुद्धिमान आहेत. आता ते काय 93-94 वर्षांचे आहेत. वॉरन बफेट हे इतके बुद्धिमान आहेत, तर त्यांना एकदा एका माणसाने प्रश्न विचारला की तुमच्या दृष्टीने जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान कोण आहे. वॉरन बफेटनी काय उत्तर द्यावं. वॉरन बफेट म्हणाले चार्ली मंगर. आता चार्ली मंगर कोण, तर चार्ली मंगर हे वॉरन बफेटचे व्यावसायिक भागीदार
होते अगदी सुरुवातीपासून. साधारण एकाच वयाचे ते होते. मंगर यांचं दुर्दैवाने गेल्या वर्षी निधन झालं. पण मंगर यांच्याविषयी ज्यांना वाचनात वगैरे रस असेल, जरूर मंगर यांच्याविषयी इंटरनेटवर शोधा, त्यांची पुस्तकं मिळाली तर वाचा. म्हणजे ज्याला आपण वर्ल्ड विस्डम म्हणतो, म्हणजे जगात वागायचं कसं, शिकायचं कसं, राहायचं कसं, यशस्वी कसं व्हायचं, याच्या कुठलेही असे पाठ्यपुस्तकी धडे न देता इतक्या सुरेख वाक्यांमध्ये वगैरे ते आपल्याला ते शिकवत जातात. खूप म्हणजे अप्रतिम बुद्धिमान माणूस आणि त्याचं लिखाण सुद्धा तेवढंच किंवा बोलणं सुद्धा तेवढंच अतिशय सुंदर होतं. तर मंगर यांच्या अनेक वाक्यांपैकी एक वाक्य अतिशय सुंदर आहे. तर त्यांना कोणीतरी, मंगर जेव्हा हयात होते 2-3 वर्षांपूर्वी, तर त्यांना कोणीतरी विचारलं, अलीकडे हे नवीन खूप सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग वगैरे काय काय गोष्टी आल्यात, तर तुम्हाला अशा कंपन्यांविषयी काय वाटतं? तर मंगर म्हणाले, मला काय त्यातलं काही कळत नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, मशीन लर्निंग काहीतरी नवीन आहे एवढंच मला फक्त माहिती आहे. मग ते म्हणाले, बरं ठीक आहे, या मशीन लर्निंगविषयी तुमचं काय मत आहे, तुम्हाला जे काही थोडंफार माहीत असेल. तर मंगर यांचं वाक्य इतकं बोलकं आहे आणि खास करून तरुण पिढीनी तर हे आवर्जून ऐकण्यासारखं आणि आत्मसात करण्यासारखं आहे. आणि जरा या वाक्यावर विचार करा. मंगर म्हणाले, मशीन्स आर लर्निंग. मशीन्स आर लर्निंग म्हणजे काय, आपण त्यांना जास्तीत जास्त डेटा फीड करतोय. मशीन लर्निंग म्हणजे ते शिकतायत, त्यातनंच ते पॅटर्न्स ओळखतायत, जसं रेडिओलॉजी वगैरे उदाहरण आपण घेतली. तर मशीन्स आर लर्निंग. आणि त्यानंतर ते म्हणाले, ह्युमन्स आर बिझी वॉचिंग रील्स. आपली जी अधोगती चालू आहे बौद्धिक, आणि AI आपल्याला वरचढ का ठरेल, यात हे मला वाटतं या वाक्यांनी सांगितलेलं आहे की मशीन्स इतक्या वेगाने शिकतायत कारण आपण त्यांना जास्तीत जास्त आणखीन माहिती पुरवतोय, आणखीन त्यांची प्रगत आवृत्ती काढतोय, आणि माणसाचं शिकणं थांबलेलं आहे. का? तर माणूस रील्स बघण्यात बिझी आहे किंवा व्हॉट्सॲप बघण्यात बिझी आहे. म्हणजे एकीकडे ज्या काळामध्ये माणसाने आणखीन जास्त सखोल शिकण्याची गरज आहे, नेमक्या त्या काळामध्ये माणूस कमीत कमी कष्ट घेतोय शिकण्याचे आणि यंत्र खूप जास्त शिकतायत. एक साधं सोपं उदाहरण घ्या की समजा अशी वेळ आली की आपल्याकडे आता सॉफ्टवेअर इंजिनियर्स, मी IT मधलं म्हणून उदाहरण सांगतो, की सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे दुय्यम दर्जाचे बनत गेले दुर्दैवाने समजा, कारण त्यांचा वेळ सगळा मोबाईलमध्ये जातो, शिकण्यात काही फार रस नाही, पास होणं सोपं आहे. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तर तुम्हाला किंवा विद्यापीठांमध्ये पास करूनच बाहेर टाकलं जातं, डिग्री मिळते. अशी परिस्थिती असेल आणि मुलं खरोखर शिकत नसतील आणि समजा अशी वेळ आली त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांनी AIला सांगितलं, पुढे नोकरी मिळाली नशिबानी, AIला सांगितलं की अमुक अमुक काहीतरी मला करून दे. AIने ते करून दिलं, पण त्यातलं 99% चालतंय, 1% चालत नाही. ते AIलाही जमत नाही किंवा याला कळत नाही आहे नीट तुम्हाला काय म्हणायचं. तर AI ते 100% करून देऊ शकत नाही. आणि हा माणूस सुद्धा काहीच न शिकलेला, नुसतं डिग्री घेऊन बाहेर पडलेला आहे, त्यामुळे त्यालाही येत नाही, AIलाही येत नाही आणि तुम्हालाही येत नाही. अशा वेळेला काय कराल तुम्ही? आणि म्हणून मला तर उलटं वाटतं की आता तर आपण आणखीन सखोल शिकण्याची जास्त गरज आहे. कारण आता आपला रोल हा AIला पूरक असा असणार आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे आपण AIवर वरचढ होऊ शकत नाही. जेफ्री हिंटन यांचं पुन्हा एक वाक्य सांगतो, इतिहासातलं एक उदाहरण सांगा, ते म्हणतात, एक उदाहरण की ज्या वेळेला कमी क्षमतेच्या कुणीतरी जास्त क्षमतेच्या कुणावर तरी राज्य केलेलं आहे, याचं एक उदाहरण सांगा, असं ते म्हणतात. त्यामुळे जास्त क्षमतेच्या AIवर माणूस राज्य करेल हे अशक्य आहे. AI इज गोइंग टू डॉमिनेट अस, देर इज नो डाऊट, असं त्यांचं वाक्य आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? तर आपण AIला स्वतःवर डॉमिनेट होऊ न देण्यासाठी AI हा आपला असिस्टंटच आहे हे ध्यानात ठेवून AI कडून काम करून घेण्यासाठी आपण कसे सक्षम होऊ याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे या बाबतीत लोक एकतर खूप नकारात्मक सूर आळवतात. म्हणजे काही लोक म्हणतात हे AI BI काही नसतं, AI वगैरे काही नसतं असं कोणी म्हणत असेल तर त्या लोकांना मी एकच शब्दात उत्तर देईन, शुभेच्छा. AI वगैरे काही नसतं असं जर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही AI म्हणजे काय हे बघितलेलं नाही. आणि याचं एका शब्दात वर्णन करायचं तर AI हे अक्षरशः सुनामीसारखं आहे. ते ज्या वेगाने आपल्यावर येऊन आदळेल आपल्याला पत्तासुद्धा लागणार नाही. म्हणजे अक्षरशः, म्हणजे आपण ज्याला म्हणतो पायाखालची वाळू सरकली
पायाखालची वाळू सरकली या वेगाने AI आपल्यावर आदळत आहे आणि आदळणार आहे. ज्यांना याची जाणीव नाही त्यांनी कृपया ती जाणीव करून घ्या. दुसरी गोष्ट, नकारात्मक असेल ते काहीतरी, मला काय त्याचा उपयोग, अजिबात असं करू नका. AIचा वापर तुम्ही जितका कराल, सकारात्मकपणे कराल, चांगला कराल, AIनी तुमची उत्पादकता वाढेल, प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. मी स्वतःचं उदाहरण अनेकदा जिथे जिथे संधी मिळेल तिथे सांगतो. मला स्वतःला जाणवतं, जितका जास्त ChatGPTचा वापर मी गेल्या 1 वर्षभरात साधारण किंवा 6 महिन्यात केलेला असेल, माझी स्वतःची प्रॉडक्टिव्हिटी कमीत कमी 10 पट वाढलेली आहे. म्हणजे जे काम मी करायचो पूर्वी आणि AIची मदत घेऊन आता मी जे काम करतो, मला स्वतःला जाणवतं की मी किती जास्त प्रॉडक्टिव्ह झालेलो आहे. आता याचा अर्थ असा आहे का मी AIवर अवलंबून आहे? अजिबात नाही. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय की आपल्याला ज्या गोष्टी येतात आधी आपण त्या शिकल्या पाहिजेत आणि त्यानंतर AIचा वापर आपलं काम पटापट करण्यासाठी केलं पाहिजे. म्हणजे आता मला जी रुटीन कामं येतात ती कामं करण्यात मी माझा वेळ कशाला घालवू, ते मी AIकडनं पटकन करून घेईन आणि जो वेळ माझा वाचेल तो वेळ मी कल्पकरित्या दुसरं काहीतरी करण्यासाठी करेन. अशा दृष्टिकोनातनं जर आपण AIचा वापर केला तर AI हे म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही एवढं वरदान आहे. तुम्ही हे वापरायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला हे जाणवेल की याच्यामध्ये काय म्हणजे जी ताकद भरलेली आहे आणि त्यामुळे आपलं काम किती सोपं होऊ शकतं आणि आपण किती नवीन नवीन गोष्टी करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल. तर त्यामुळे एक तर रिफ्युजल म्हणजे AI म्हणजे काही नसतं हे मला मान्य नाही. जे लोक नकारात्मकतेने बघतात, कृपया त्याचा वापर करून तरी बघा आणि मग ठरवा तुम्हाला काय वाटतं. आणि तिसरी गोष्ट, भीती की आता AIमध्ये माझी काही खैर नाही, हे सुद्धा बाळगण्याची गरज नाही आहे. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासात AI इतकं महाभयानक कदाचित काही आलेलं नसेल, पण अनेक वेगवेगळ्या क्रांत्या येऊन गेलेल्या आहेत, काहीतरी भयंकर काहीतरी घडून गेलेलं आहे, पण माणूस पुढे जातोच, माणूस मार्ग काढतोच. हा विश्वास आपण ठेवला पाहिजे की यातनं मी कसा मार्ग काढेन. आणि त्यामुळे माणसाची शेवटी जी एक कल्पकता असते, सर्जनशीलता असते, ही नक्की आपण AIच्या युगात सुद्धा वापरू शकतो असं माझं ठाम मत आहे. दुर्दैवाचा यातला भाग असा आहे की ज्यांना हे कळलं पाहिजे त्यांना हे कळतच नाही आहे. म्हणजे AIचा फटका ज्यांना बसतोय त्यांना याची काही जाणीवच नाही आहे आणि ज्यांना हे जाणवतं आहे म्हणजे ज्याच्या हातात ही सगळी सूत्रं आहेत ते याविषयी चिंता व्यक्त करतात पण ते प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ AI कंपन्या जे चालवतात ते फक्त म्हणतात की AIमुळे ही सगळी अशा भयंकर अशा गोष्टी होऊ शकतात, भयंकर बेरोजगारी, विषमता, पण ते या बाबतीत काहीच करत नाहीत किंवा करू शकत नाहीत. आणि ज्यांना याचा फटका बसतो त्यांनाही जाणीवच नाही आहे की उद्या कदाचित आपली नोकरीच नसेल. तर त्यामुळे ज्यांनी हे शिकलं पाहिजे त्यांना हे कळत नाही आणि ज्यांना हे माहिती आहे ते या बाबतीत काही करत नाहीत. असं विचित्र या प्रकारचा एक फटका या सगळ्या जगाला आत्ता बसतोय. तर त्यामुळे AI मला असं वाटतं की AIकडे जो माणूस सकारात्मकतेने बघेल, AIचा वापर करायला शिकेल, AI हा आपल्यासाठी आहे, आपण AIसाठी नाही हे लक्षात ठेवेल, तो माणूस पुढे जाईल. आणि म्हणून या संदर्भात एक वाक्य सांगतो आणि वेळही बराच झालेला आहे तर मला वाटतं थांबतो की AIच्या बाबतीत, आणि हे मला वाटतं खूप बोलकं असं वाक्य आहे की AIची भीती बाळगू नका अजिबात. भीती बाळगायचीच असेल तर ज्या माणसाला AI येतं त्याची भीती बाळगा, कारण तो माणूस कदाचित उद्या तुमची नोकरी खाणार आहे. तर त्यामुळे आपणही AI जाणून घेतलं तर आपल्याला ती भीती बाळगायची गरज नाही. तर मला असं वाटतं की हा विषय अर्थातच खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये खूप तांत्रिकतासुद्धा आहे, पण जेवढं तांत्रिक गोष्टी यामधल्या आहेत त्या बाजूला ठेवून समजावून सांगण्याचा मी शक्य तितका प्रयत्न केला. किती त्याच्यात यशस्वी ठरलो मला कल्पना नाही, पण तुम्ही सगळ्यांनी आवर्जून शांतपणे ऐकून घेतलंत याबद्दल तुमचे, आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्ता युगापर्यंतचा हा जो प्रवास आहे हा अगदी थक्क करणारा आहे. अश्मयुगात सुरुवातीला माणूस विचार करायला लागला आणि या सगळ्या विचाराचा केंद्रबिंदू काय होता
तर माणसाची सुखासीन वृत्ती. यंत्रयुगाचा जन्म झाला, त्यामध्ये माणसानं स्वतःच्या कर्मेंद्रियांवरती मात केली. यंत्र आली, गाड्या आल्या, हात पाय यांचे कष्ट कमी झाले. पुढं विज्ञान युग आलं, त्यामध्ये ज्ञानेंद्रियांचे कष्ट कमी झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या ज्ञाने गोचर गोष्टींवरती मानवानं मात केली आणि आता तर तो मानवी मेंदूवर मात करत आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं, ह्याचा अतिरेक झाला, तर पुढील काही दिवसांमध्ये माणूस विचार करायचा बंद होईल, अशी भीती जगामध्ये निर्माण झालेली आहे. माणसाची वैचारिक क्षमता नष्ट होईल. तरीसुद्धा या AI तंत्रज्ञानाचा इतिहास, त्याच्या संशोधनाची पार्श्वभूमी, त्याचे फायदे तोटे आणि शेवटी जर AI हे आपण स्वतःच्या ताब्यात ठेवलं तर ते मानवी जीवनाला अतिशय उपयोगी आहे, हा सकारात्मक संदेश अतुलजींनी आपल्याला या इथं दिलेला आहे. वेल्थ ॲक्युम्युलेट्स अँड मॅन डिके. जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत जातं तसं माणसांच्या क्षमता कमी होत जातात. हे होता कामा नये, ही जर काळजी आपण घेतली, आपण अजूनही काही त्याच्यामध्ये अभ्यास करत राहिलो तर आपल्यासाठी AI हे नक्कीच फायदेशीर आहे, हे अतुलजी कहाते यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याबद्दल कराड नगर परिषद नगर वाचनालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. उद्या योगेश आलेकरी यांचं मुंबई ते लंडन मोटरसायकलवरून प्रवास हे व्याख्यान होणार आहे. त्यावेळी आपण असंच उपस्थित राहावं. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.